नमो भगवते वासुदेवाय। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण, आराध्य गुरु श्री गुरुदेव दत्त, माझे परमपूज्य सद्गुरू आदरणीय शिरीष दादा, परात्पर गुरु सद्गुरू महाराज देशपांडे, सर्व परंपरा, या सर्वांना मी साक्षात दंडवत करतो, प्रणाम करतो. आदिशक्ती कुंडलिनी आणि उपस्थित सर्व विद्वज्जन, अभ्यासू श्रोते यांच्या अंतरात्म्याला वंदन करतो आणि आजच्या देवी संप्रदाय भाग 2 या माझ्या विवेचनाला आरंभ करतो. सर्वप्रथम सकल संत विचार मंच आणि पिताश्री प्रतिष्ठान यांचे मी आभार आभार मानतो. मागच्या गुरुवारी गुरुपुष्यामृताचा योग होता आणि त्या दिवशी आपण शक्ती संप्रदाय किंवा देवी संप्रदायाचा पहिला भाग हा पाहिलेला आहे. आज श्री ज्ञानेश्वर माऊलींनी, आज कार्तिक कृष्ण त्रयोदशी आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीला आज समाधी घेतली. तो आजचा दिवस आहे. त्यामुळे आजचाही दिवस, ते गुरुपुष्यामृत होता आणि आजचाही दिवस हा अतिशय पवित्र असा दिवस आहे. या दिवशी की ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ज्या कुंडलिनी जगदंबेचं अतिशय मनोहारी असं वर्णन 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या केलेलं आहे. अशा या ज्ञानेश्वरांच्या स्मृतींना आपण अभिवादन हे करतो आहोत. खरं तर ते चिरंतन आहेत, संजीवनी समाधी आहे त्यांची, आणि या माऊलींचे या आध्यात्मिक जगतावर खूप उपकार आहेत. त्यामुळे आपण त्यांना वंदन करून आजच्या आपल्या याला सुरुवात करूया. मागच्या भागामध्ये आपण पहिल्यांदी संप्रदाय म्हणजे काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या शब्दाचे विशिष्ट किंवा विविध अशा प्रकारचे जे काही पर्यायवाचक शब्द आहेत त्यांचे अर्थ आपण सुरुवातीला समजावून घेतले. त्यानंतर पंचायतन पूजा, जी आपल्याला आदिशंकराचार्यांनी पण सांगितलेले आहे, आणि त्यातलं देवीचं जे काही आहे स्थान, त्याचा विचार आपण केला. त्यानंतर शाक्त संप्रदायाचा अर्थ आणि तत्वज्ञान, आणि ज्या काही उपासना पद्धती आहेत वेगळ्या वेगळ्या, की ज्याच्यामध्ये दक्षिणाचार, वामाचार आणि कौलाचार, इथपर्यंत आपण मागच्या वेळेला येऊन पोहोचलो होतो. आणि मी असं तेव्हा म्हणालो होतो की आपण आता दशमहाविद्यांचा विचार करू, की ज्याचा प्रामुख्याने अ, अ, उपासना ही या देवी संप्रदायामध्ये केली जाते. तर ही जी उपासना या दशमहाविद्यांची केली जाते, ह्या दशमहाविद्या म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज या व्याख्यानाच्या सुरुवातीला करणार आहोत. आणि त्यानंतर क्रमक्रमाने जे काही देवी संप्रदायाविषयी इतर माहिती जी आहे ती पण मिळवण्याचा आपण प्रयत्न हा करणार आहोत. भगवान शंकरासमोर 10 दिशांना जे काही पार्वतीची रूपं प्रकट झाली त्याला दशमहाविद्या असं म्हटलं जातं. पुढे आपण ही कधी प्रकट झाली ते बघणार आहोत. देवी पुराणामध्ये या दशमहाविद्यांचा उल्लेख हा आलेला आहे. तांत्रिक उपासनेमध्ये या दशमहाविद्यांना अतिशय महत्वाचं असं स्थान आहे. आणि त्यांचं जे स्वरूप आहे या तांत्रिक स्वरूपाच्या उपासनेमध्ये, ते वर्णमालेतल्या 10 स्वरांच्या रूपामध्ये आहेत. म्हणजे आपण असं मातृका म्हणतो ना, किंवा वर्णमाला जिथून उत्पन्न झालाय किंवा बीजमंत्र जिथून उत्पन्न झाले, ते आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे. तर ते ते औ पर्यंत जे पहिले 10 स्वर आहेत आपल्या मराठी भाषेचे, आणि अहा नाही आहे त्याच्यात, तर पहिले 10 स्वर जे आहेत ते म्हणजे या दशमहाविद्या असं म्हटलं गेलेलं आहे. त्यातला पहिला जो आहे हा चित शक्ती किंवा कालीचं स्वरूप दाखवतो किंवा तो रिप्रेझेंट करतो. जो आहे तो आनंद शक्ती किंवा तारा. त्यानंतर इच्छाशक्तीचा पूर्व भाग म्हणजे षोडशी किंवा त्रिपुर सुंदरी. ई इच्छाशक्तीचा उत्तर भाग म्हणजे भुवनेश्वरी. म्हणजे उन्मेष, म्हणजे ज्ञानशक्तीची अक्षुब्ध अवस्था, ते छिन्नमस्ता नावाची देवी आहे. त्यानंतर ज्ञानशक्तीची प्रक्षुब्ध अवस्था म्हणजे भैरवी नावाची देवी आहे. त्यानंतर धूमावती, नंतर बगलामुखी, मातंगी आणि कमला, या ज्या 4 देवी आहेत
या 4 देवी या क्रियाशक्तीचं स्वरूप या मानल्या गेल्या आहेत. अशा या दश महाविद्या आहेत. या दश महाविद्या नेमक्या काय आहेत, म्हणजे यांना ही नावं का पडली किंवा यांचं स्वरूप काय आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आता करूया. तर पहिली या देवीचा मी उल्लेख केला या वर्णाच्या, ती आहे काली. तर तंत्रसार नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये काली या शब्दाची उत्पत्ती कशी झाली तर कल धातूपासून झाली असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर कलचा अर्थ त्याने असा दिलाय, शब्द, क्षेप, संख्या किंवा गती म्हणजे कल. आता काली ही महाविद्या म्हणून ओळखली जाते आणि ती आद्य महाविद्या म्हणून ओळखली जाते. आणि ही कुठल्या रंगाची आहे तर ती काळ्या रंगाची आहे. आणि तिचं स्वरूप जे आहे ते अत्यंत भयंकर, रौद्र अशा प्रकारचं आहे. ती स्मशानामध्ये राहते म्हणून तिला स्मशानवासिनी असंही म्हटलं जातं. आणि ती कशी उभी आहे तर ती म्हणजे वाहन काय आहे तिचं तर शवरूप शिव आहे. आणि त्या शिवाच्या छातीवरती ती उभी आहे. तिच्या गळ्यामध्ये नरमुंड माला तिने धारण केलेल्या आहेत. आणि तिची जीभ जी आहे ती तोंडातून लवलव करत बाहेर फिरते आहे. म्हणजे अतिशय भयानक असं स्वरूप हे तिचं आहे. तिने तिचे केस मोकळे सोडलेले आहेत. आणि तिला 4 हात आहेत. डाव्या बाजूच्या वरच्या हातामध्ये खड्ग आहे. आणि खालच्या हातात नुकतंच धडा वेगळं केलेलं एक मुंडकं हे तिच्या हातामध्ये आहे. आणि उजव्या बाजूचे जे तिचे हात आहेत ते अभय मुद्रा आणि कृपा दर्शवतात. म्हणजे दोन्ही प्रकारचे स्वरूप. एका बाजूला हिंस्त्र स्वरूप आहे आणि एका बाजूला अभय मुद्रा किंवा आशीर्वाद रूप आहे. काश्मीरी शैव दर्शन त्याच्यामध्ये आणि बंगालमधल्या शाक्त तंत्रामध्ये, विशेषतः या दोन भागामध्ये म्हणजे काश्मीर आणि बंगाल या दोन भागामध्ये तंत्रवाङ्मयामध्ये कालीचे अनेक उल्लेख हे आपल्याला आढळून येतात. आपल्याला हे माहिती आहे की रामकृष्ण परमहंस जे होते ते काली मातेचे मोठे भक्त होते, हे आपण आपल्या सर्वांनी वाचलेलं आहे. काली ही चित शक्ती रूप आहे आणि ती सदैव शिवाशी एकरूप अशी झालेली असते. प्रकाश स्वरूप शिवाची ही विमर्शरूप शक्ती आहे असं तिला म्हटलेलं आहे. ही प्रलयकालची देवता आहे. त्यामुळे तिचा रंग काळा आहे. म्हणजे काळा रंग काय आहे तिला तर कारण ती प्रलय कालामध्ये उत्पन्न झालेली अशी देवता आहे. तिच्या हातातलं खड्ग आणि मुंडकं, आता प्रलय कधी येतो जेव्हा विश्वसंहार होतो तेव्हा तेव्हा विश्वसंहाराचं प्रतीक म्हणून खड्ग आणि मुंडकं तिच्या हातामध्ये आहे. आणि तिच्या गळ्यामध्ये जी काही मुंडक्यांची नरमुंडमाल, मी मगाशी मुंडमाला असा उल्लेख केला, ही आत्तापर्यंत जेवढी काही अ, हे झालेली आहेत, विश्व होऊन गेलेली आहेत. म्हणजे विश्वाचं उत्पत्ती, स्थिती आणि संहार असं सारखं भ्रमण हे चालू असतं. आणि जितक्या वेळा हे संहार झाले त्याचं प्रतीक म्हणून ती मुंडमाला तिने गळ्यामध्ये तिच्या धारण केलेली आहे. हिच्यापासून इतर सगळ्या शक्ती ज्या आहेत या शक्ती निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे तिला आद्य महाविद्या असं म्हणतात. आता जरी तिचं स्वरूप आपण बघितलं मगाशी त्याप्रमाणे अतिशय भयंकर अशा स्वरूपाचं असलं तरी तिची उपासना केली तर मात्र मोक्ष मिळतो असं म्हटलं जातं. कारण ती परमशिवाची अनुग्रह शक्ती आहे असं तिला म्हटलं जातं. ती असुर आणि पिशाचाचा संहार करते आणि भक्तांना वर देते असाही तिच्या बाबतीमध्ये उल्लेख आपल्याला आढळतो. ही झाली पहिली आपली हे काली. दुसरी जी आहे ती म्हणजे तारा. आता या देवतेचा उल्लेख जो आहे म्हणजे आपल्याकडे नुसतंच आपल्या हिंदू ग्रंथांमध्ये किंवा सनातन ग्रंथांमध्ये उल्लेख आहे असं नाही, तर अगदी बौद्ध ग्रंथामध्ये सुद्धा या तारेचा उल्लेख हा केलेला आपल्याला दिसतो. बाकीच्या महाविद्यांचा नाही, पण या तारेचा उल्लेख मात्र बौद्ध ग्रंथामध्ये केलेला दिसतो. तिचं जे स्वरूप आहे ते पुष्कळसं म्हणजे मगाशी मी जे कालीचं वर्णन केलं तिच्यासारखंच आहे. फक्त तिला हयग्रीवाचा वध करण्याची कामगिरी होती त्यामुळे तिचा रंग निळा झाला असा उल्लेख आपल्याला केलेला आढळतो. तिला त्रिनेत्र आहेत आणि ती पण शिवरूप शिवावर पाय ठेवून उभी आहे. तिने कमरेला व्याघ्रचर्म हे जे आहे ते काही गुंडाळलेलं आहे आणि तिच्या गळ्यात सुद्धा मुंडमाला मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे. तिचं पण उग्र स्वरूप आहे आणि ती भक्तांचं भय मात्र दूर करते आणि त्यांना विद्या प्रदान करते. म्हणजे हे एक वैशिष्ट्य आहे या मगाच्या कालीपेक्षा एक या देवीचं हे वैशिष्ट्य असं आहे की तिचा जर कृपाप्रसाद मिळाला तर अगदी मतिमंद जो असेल तो सुद्धा प्रकांड पंडित हा होऊ शकतो. मला असं वाटतं की कालिदासाची मी लहानपणी गोष्ट वाचलेली आठवते मला.
त्याच्यामध्ये हा कालिदास पण या मातेची भक्ती करताना आपल्याला दिसतो. आणि त्याला सुद्धा तेनाली रमण सुद्धा या मातेची भक्ती करताना आपल्याला दिसतो. अशा प्रकारच्या कथा या आपण वाचतो. वसिष्ठ ऋषींनी सुद्धा या देवीची उपासना केली असे उल्लेख आपल्याला आढळतात. ही आनंद शक्ती स्वरूप आहे आणि शिवशक्तीचं जे काही सामरस्याचं प्रतीक आहे किंवा त्या सामरस्यामधला जो आनंद आहे तिचं स्वरूप म्हणजे तारा, असं हे शाक्त संप्रदायी जे लोक आहेत ते मानतात. म्हणजे ही झाली दुसरी देवी तारा. तिसरी जी आहे ती म्हणजे षोडशी. ही पण खूप महत्वाची अशी देवता आहे. आता हिला षोडशी असं का म्हटलंय? याचं कारण ती तिच्या भक्तांना नेहमी 16 वर्षाच्या कुमारीच्या स्वरूपामध्ये दिसते. म्हणजे कधीही तिचं वय बदलत नाही, तेच एकच वय राहतं 16 वर्षाचं. आणि म्हणून तिला हे षोडशी असं आणि आणखी एका कारणासाठी दिलंय. तिचा मंत्रही 16 अक्षरी आहे बघा. तिला बरीच नावं आहेत, म्हणजे बाकीच्या देवींना इतर नावं नाही आहेत, पण ही जी देवी आहे षोडशी, हिला मात्र खूप नावं आहेत. म्हणजे उदाहरणार्थ त्रिपुर सुंदरी म्हणतात तिला, ललिता म्हणतात, कामेश्वरी म्हणतात, श्रीविद्या, राजराजेश्वरी या नावांनी सुद्धा ती ओळखली जाते. ही अतिशय लावण्यवती अशी देवी आहे. म्हणजे मगाच्या दोन उग्र होत्या, पण ही मात्र खूप लावण्यवती अशी देवी आहे. तिलाही 3 नेत्र आणि 4 हात आहेत. या 4 हातांमध्ये तिने पाश, अंकुश, धनुष्य आणि बाण हे धारण केलेले आहेत. आदी शंकराचार्यांनी एक सौंदर्य लहरी नावाचं अतिशय सुंदर असा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये या देवीचं जे काही रहस्य आहे आणि तिचं जे सौंदर्य आहे, लावण्य आहे, त्याचं अतिशय मनोहारी असं वर्णन, अप्रतिम असं वर्णन या सौंदर्य लहरी म्हणजे नावातच सौंदर्य आहे त्याच्या, या ग्रंथामध्ये केलेलं आहे. शिवशक्तीच्या साम्यावस्थेमध्ये निर्माण होणारा पहिला स्पंद म्हणजे षोडशी. आता मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे ती 16 वर्षाची आहे नुसती म्हणून षोडशी नाहीये, तर आणखी एक कारण ते म्हणजे आपल्या 16 कलांनी ती सगळ्या विश्वाला व्यापून राहते म्हणून तिला षोडशी म्हणतात असंही काही ठिकाणी म्हटलेलं आहे. आता तिचं स्वरूप कसं आहे तर पिंड आणि ब्रह्मांडाच्या स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह, 3 प्रकारचे देह हे आपण इथे उल्लेख केलेला आहे. म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह या सगळ्यांना ती व्यापून राहते म्हणून तिला त्रिपुर सुंदरी असा शब्द हा वापरला वापरलेला आहे. आणि तिच्यामुळे कामबीज निर्माण होतं. म्हणजे प्रत्येक जे काही नाव दिलेलं आहे त्याचं पण काहीतरी कारण हे दिलेलं आहे. तिच्यामुळे कामबीज निर्माण होतं म्हणून तिला कामेश्वरी असं पण ओळखलं जातं किंवा म्हटलं जातं. आता तिची उपासना कशाच्या स्वरूपात केली जाते? तर तिची उपासना श्रीयंत्र किंवा श्रीचक्र या स्वरूपामध्ये केलं जातं केली जाते. म्हणून त्याला श्रीविद्या असंही नाव या षोडशीला पडलेलं आहे. महर्षी दुर्वासांनी भगवान श्रीकृष्णाला ही श्रीविद्या शिकवलेली होती. तर भगवान दत्तात्रेयांनी परशुरामाला ही श्रीविद्या प्रदान केलेली होती किंवा तिचा उपदेश केलेला होता. आणि हे आपल्याला कुठे बघायला मिळतं तर परशुराम कल्पसूत्र या ग्रंथामध्ये ही श्रीविद्येच्या उपासनेसंबंधी सगळी सविस्तर माहिती ही दिलेली आहे. तिलाच आणखी एक नाव आहे ती म्हणजे कुंडलिनी. आणि ही जागृत झाल्यानंतर जीवाला मोक्ष मिळतो असं म्हटलं जातं. म्हणजे कुंडलिनी जागृती हे मोक्षाचं साधन आहे असं सगळ्या संप्रदायांमध्ये म्हटलेलं आहे. चौथी जी देवी आहे ती म्हणजे भुवनेश्वरी. सगळी जी काही भुवन आहेत त्यांची अधिष्ठात्री म्हणून तिला ओळखलं जातं आणि म्हणून तिचं नाव भुवनेश्वरी असं पडलेलं आहे. ही कमळावर बसलेली, कमल हे तिचं आसन आहे. तिच्या हातामध्ये पण कमळ आहे आणि तिने रत्नपात्र धारण केलेलं आहे. तिची अंगकांती खूप तेजस्वी आहे आणि ती त्रिनेत्रा अशा स्वरूपाची आहे. तिच्या अंगावर अनेक अलंकार आहेत, म्हणजे अतिशय वैभव संपन्न असं तिचं स्वरूप आहे. आणि तिच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. ती प्रकृती स्वरूप आहे. आणि या ब्रह्मांडाचं कारण सूक्ष्म आणि स्थूल देह, म्हणजे इथं देहाचे प्रकार सांगितले. कारण सूक्ष्म आणि स्थूल देह निर्माण होऊन अनेक भुवन ही त्यातनं निर्माण झालेली आहेत. आणि म्हणून तिला म्हणजे या भुवनेश्वरीच्या याच्यातनं ती निर्माण झालेली आहेत म्हणून तिला जगज्जननी असा पण शब्द वापरला जातो. ती इच्छाशक्तीची प्रगट अवस्था आहे. आता महाराष्ट्रामध्ये हिची स्थानं कुठे आहेत? माझं सुद्धा भुवनेश्वरी हे कुलदैवत आहे. तर हिची स्थानं आहेत महाराष्ट्रामध्ये पंढरपूर आणि औदुंबर, म्हणजे इकडच्या बाजूला दत्त आहे आणि पलीकडच्या बाजूला
औदुंबराच्या पलीकडच्या बाजूला हे भुवनेश्वरीचं भिलवडी नावाचं गाव आहे. आपण कृष्णा नदी ओलांडून गेलो की भिलवडी वांगी लागते. पूर्वीच्या काळी बोटीतून जावं लागायचं, आता रस्त्याने वाहनाने आपल्याला तिथे जाता येतं. आणि गुरुचरित्रामध्ये सुद्धा या भुवनेश्वरीचा उल्लेख हा आपल्याला आढळतो. पाचवी जी देवता आहे ती म्हणजे छिन्नमस्ता. छिन्न म्हणजे तुकडे तुकडे होणार, आणि मस्त म्हणजे मस्तक. आता त्याच्या नावातच म्हणजे नावच इतकं उग्र आहे, त्यामुळे ही उग्र स्वरूपाची महाविद्या आहे हे आपल्याला लगेच लक्षात येतं. आता तिने काय केलं बघा, स्वतःच मस्तक कापलं आणि ते हातात घेतलंय, म्हणून तिला छिन्नमस्ता असा शब्द हा वापरलाय, की तसं नाव तिला पडलेलं आहे. तिच्या दुसऱ्या हातामध्ये बिळा आहे, म्हणजे एका हातात तिचं स्वतःच मस्तक आहे आणि एका हातामध्ये तिच्या बिळा आहे, आणि या बिळानेच तिने ते स्वतःचं मस्तक जे आहे ते कापलेलं आहे. ती आता उभी कशावर आहे, फार वेगळीच अशी रूपक आहे बघा. ती मदन आणि रती हिच्या संभोगरत अशा शरीरावर उभी आहे. तिच्यावर तिने पाय दिलेला आहे आणि त्याच्यावरती उभी आहे. ती नग्न आहे आणि तिने सर्पाचं यज्ञोपवीत धारण केलेलं आहे, आणि नरमुंडमाला हिने सुद्धा तिच्या गळ्यामध्ये धारण केलेली आहे. आता तिने स्वतःच मस्तक कापलंय, त्यामुळे तिच्या जे काही कापलेला गळा आहे त्यातनं रक्ताची कारंजी ही उडत आहेत. आणि तिच्या हातातलं म्हणजे ती स्वतःच पिते ते. एका हातातलं जे मस्तक तिने पकडलेलं आहे त्या मस्तकाच्या साहाय्याने ती आपलंच रक्तही पिताना दिसते आहे. आणि मग इतर जे काही उडतंय इकडे तिकडे, तर तिच्या आजूबाजूला ज्या काही इतर देवता आहेत त्याच्यामध्ये एक रजोगुणी देवता आहे, तिचं नाव आहे वराननी. आणि एक तमोगुणी देवता आहे, तिचं नाव आहे डाकिणी. या वराननी आणि डाकिणी तिच्या आजूबाजूला उभ्या आहेत. आणि त्या उरलेलं जे रक्त आहेत ते म्हणजे तीन धारा पडत आहेत, त्यातला एक धार तिच्या स्वतः पिते ती, आणि उरलेल्या ज्या दोन धारा आहेत ती या देवता ज्या आहेत या त्यांच्या मुखामध्ये पडतात. खरं तर हे रूपक आहे, आणि या रूपकामध्ये म्हणजे ते रक्तपिते वगैरे हे जे सगळं आहे हे रूपक आहे. आणि याच्यामध्ये काय दाखवलंय तर प्रकृतीची क्षुब्धावस्था जी आहे, क्षुब्ध अवस्था जी आहे ती तिथे दाखवलेली आहे. मग क्षोभ निर्माण झाल्यावर प्रकृतीमध्ये काय निर्माण होतं, तर सत्व रजतम. बहुतेक सगळ्या पुराणांमध्ये याचे वेगवेगळ्या स्वरूपाचे उल्लेख आहेत. पण क्षोभ निर्माण झाल्यावर सत्व रजतम हे गुण निर्माण होतात, त्रिगुण निर्माण होतात. हे सगळीकडे आपल्याला कॉमनली आढळून येतं. तर त्याचं हे रूपक आहे. आणि तिचं स्वरूप मग सत्वरजतमातनं काय होतं तर उत्पत्ती, स्थिती आणि संहार होतो. तर हे उत्पत्ती, स्थिती आणि संहाराचं द्योतक म्हणून आपण तिच्याकडे बघू शकतो. आता पुढची जी सहावी देवी आहे ती म्हणजे भैरवी. आता भैरव नावातच आहे, भैरव आणि भैरवी. तर ही कशी आहे तर तिने लाल रंगाचं रेशमी असं वस्त्र परिधान केलेलं आहे. या देवीची अंगकांती ही सूर्याप्रमाणे तेजस्वी अशी दाखवलेली आहे. ती चार हाताची चतुर्भुज अशी देवता आहे. तिने दोन हातामध्ये अक्षमाला आणि पुस्तक आहे. म्हणजे अ, अ, वेगळा प्रकार इथं देवीचा आहे. आणि तिच्या दोन हात जे आहेत या दोन हातांनी अभय आणि वरद मुद्रा या दाखवलेल्या आहेत. म्हणजे तिच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचे शस्त्र हे आपल्याला दिसत नाही. तिला तीन नेत्र आहेत आणि ती कालभैरवाची शक्ती म्हणून तिचं नाव भैरवी असं पडलेलं आहे. आता पहिल्या पाच ज्या देवता होत्या या कुठल्याही पंचमहाभूताच्या तत्वांशी संबंधित नव्हत्या. इथून मात्र पुढच्या ज्या 6 ते 10 देवता आहेत या कुठल्या ना कुठल्या पंचमहाभूतांशी संबंधित असलेल्या आपल्याला दिसतील. तर ही जी देवता आहे भैरवी ही आकाश तत्वाची देवता आहे. आणि आकाशापासून काय तयार होतं तर दिशा आणि काळ ही तत्व निर्माण होतात. आणि नाद ही तिची शक्ती आहे. म्हणजे तिच्या हातामध्ये जरी शस्त्र नसली तरी नाद शक्ती ही तिच्याकडे आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं म्हणजे किंवा तिच्या उपासनेपासून काय होतं तर मृत्यूच्या भयापासून मुक्ती होते. म्हणजे माणसाला मृत्यू तर अटळ आहे, पण त्याचं जे भय वाटत असतं त्याच्यापासून तिची उपासना जी आहे ती आपल्याला थोडीशी निवांतता देते किंवा मुक्ती देते असं आपल्याला म्हणता येईल. ही भैरवी आहे. सातवी जी देवी आहे ती म्हणजे धुमावती. आता बाकीच्या ठिकाणी आपल्याला थोडंसं भयानक आणि काही लावण्यवती असं वर्णन आपण आत्ता बघितलं. ही जी देवता आहे हिचं स्वरूप मात्र अगदी वेगळं आहे. म्हणजे ही अतिशय कुरूप अशा प्रकारचं म्हणजे सगळे गुण
आपण वेगवेगळ्या प्रकारचे किंवा अवगुण हे सगळे इथे आपल्याला दिसतात. ही देवता अतिशय कुरूप आहे, अस्थिर आहे आणि अतिशय क्रोधायमान आहे. म्हणजे वेगळंच असं स्वरूप आहे. तिने कपडे सुद्धा अतिशय घाणेरडे असे परिधान केलेत, म्हणजे घाणेरडी वस्त्र तिने परिधान केलेत. तिचे डोळे सुद्धा भयानक आहेत आणि हात असे वृद्ध माणसासारखे थरथर कापतायत. इथं असं म्हणलंय ती विधवा आहे आणि तिचे केस सुद्धा पिंजारलेले आहेत. म्हणजे आज हे जर सगळं स्वरूप किंवा वर्णन आपण ऐकलं तर अतिशय भयानक अशी आपल्याला आकृती तिची दिसते. तिचे अ, स्तन पण लोंबणारे असे आहेत आणि तिच्या हातामध्ये सूप आहे. सूप घेऊन ती आलेली आहे. तिच्या रथाचं वाहन सुद्धा कसं आहे, कावळा आहे. काही ठिकाणी कबूतर असा उल्लेख आहे, पण तिच्या रथाचं वाहन कावळा आहे आणि तिचा जो ध्वज आहे त्याच्यावर सुद्धा कावळा आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या काहीतरी अशुभ सूचक अशा गोष्टी आपल्याला वाटतात. आणि तिच्यामुळंच जो काही मानवी जीव आहे त्याला दारिद्र्य, व्याधी, संकट, आपत्ती, गृहकलह, म्हणजे जे जे काही आपले प्रश्न निर्माण होतात, वेगवेगळ्या प्रकारची दुःख आपल्याला येतात, ही सगळी हिच्यामुळं निर्माण होतात असं म्हटलेलं आहे. पंचमहाभूतांपैकी मगाशी जी होती ती आकाश तत्वाची होती. ही जी देवी आहे धुमावती जी आहे ही वायू तत्वाची आहे. धूम या शब्दावरून आपल्या कदाचित ते लक्षात आलं असेल. ही वायू तत्वाची देवता आहे. पण एक मजा बघा, जरी ती हे सगळं निर्माण करत असली दुःख व्याधी वगैरे, तरी तरी या संकटांपासून मुक्ती व्हायची असेल, म्हणजे आपलं दुःख दारिद्र्य व्याधी आणि संकटांचा नाश व्हायचा असेल, तर तिची उपासना केली तर मात्र ही संकट जी आहेत ती तिच्या भक्तांवर येत नाहीत. म्हणजे जशी ती संकटात देते तसं त्यांचं निवारण करण्याची क्षमता सुद्धा या धुमावती देवीमध्ये आहे. पुढची जी आठवी देवी आहे ती म्हणजे बगलामुखी. हे आपण बऱ्याच वेळेला बगलामुखी आराधना वगैरे शब्द हे नेहमी ऐकत असतो या विशेषतः देवी संप्रदायामध्ये. तर तिचं स्वरूप कसं आहे, तर समुद्राच्या मध्यभागी वेगळंच असं स्वरूप आहे. समुद्राच्या मध्यभागी सिंहासनावरती बसलेली आहे. आरूढ झालेली आहे ती सिंहासनावर. आणि तिचं तोंड जे आहे हे बगळ्यासारखं आहे, वेगळंच हे आहे, म्हणून तिचं नाव बगलामुखी. बगळ्यासारखं जिचं मुख आहे ती. तिची अंगकांती जी आहे ती बगळ्यासारखी नाही आहे, ती पिवळी आहे. आणि तिने पीतवस्त्र आणि दागिने सगळे धारण केलेले आहेत. तिच्या एका हातामध्ये मुदगर एक शस्त्र आहे आणि दुसऱ्या हातामध्ये शत्रूची जीभ आहे आणि ती त्रिनेत्र आहे, 3 डोळ्यांची आहे. पंचमहाभूतातलं जे तेज नावाचं तत्व आहे त्या तेज तत्वाची ही देवता आहे. आता तिच्या उपासनेने काय होतं, तिच्या उपासनेने अनेक सिद्धी या प्राप्त होऊ शकतात. आता हिचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, म्हणजे बगलामुखीची आराधना जी आहे ही खरं तर काही निगेटिव्ह गोष्टींसाठी केलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून देवी संप्रदाय किंवा शक्ती संप्रदाय जे आपण मागच्या वेळेला बघितलं तुकाराम महाराजांनी कसे कोरडे ओढलेले आहेत, तर त्या कारणासाठी जर ही उपासना केली तर ही कारणं कोणती आहेत किंवा हिची उपासना कशासाठी करतात हे काही लोक, ज्याला अघोरपंथी असाही शब्द आपण वापरतो, तर शत्रूचं स्तंभन करायचं, त्याची बुद्धी निकामी करायची, जारण मारण उच्चाटन स्तंभन वशीकरण, या अघोर सिद्धी ज्या आहेत यांच्यासाठी, म्हणजे निगेटिव्ह गोष्टींसाठी हिची उपासना केली जाते. आणि मग तिच्यामुळे काय होतं, तर शत्रूंचा नाश होतो आणि आपला विजय हा होतो असं बगलामुखीच्या उपासनेमध्ये मानलेलं आहे. हिची उपासना करणं हे अतिशय कठीण अशा प्रकारची ही आहे. म्हणजे अघोरपंथी लोक आपल्याला बऱ्याच वेळा दिसतात किंवा दाखवतात आणि त्यांचं स्वरूप जर आपण बघितलं तर आपण त्यांचं आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी तिरस्कार निर्माण होतो, अशा प्रकारचं त्यांचं स्वरूप असतं. पुढची 9वी जी देवता आहे ती म्हणजे मातंगी, दशमहाविद्यांपैकी. आता हे मतंग ऋषींसाठी त्रिपुरा सुंदरींनी प्रकट केलेलं रूप आहे असं मानलं जातं. ही मांग आणि मादिग या जातींची कुलदेवता मानली गेलेली अशा प्रकारची ही देवता आहे. एक अशी दंतकथा आहे की जमदग्नी या आपल्या पित्याच्या आज्ञेवरनं परशुरामाने काय केलं, तर रेणुकेचा शिरच्छेद केला. आणि शिरच्छेद करताना काय झालं, परशुनी त्याच्या हातातल्या त्यांनी तो शिरच्छेद केला. आणि हा शिरच्छेद करताना त्याचा वार इतका जोरात होता की तिच्या मागे जी काही उभी होती मादिग नावाची दासी, तिचंही शिर या रेणुकेबरोबर तोडलं गेलं. आणि
नंतर जमदग्नीने आज्ञा केली की हिचे मस्तक जोडून टाक म्हणून. तर ते जोडताना काय झालं की रेणुकेचं शिर हे त्या अ, दासीला म्हणजे मादिक नावाच्या दासीला जोडलं गेलं आणि मादिक दासीचं शिर हे रेणुकेला जोडलं गेलं, असं त्या कथेमध्ये सांगितलेलं आहे. तर ही नजर चुकीने घडलं आणि ब्राह्मण आणि मातंग यांच्या एकत्रीकरणातनं, म्हणजे परशुरामाची पत्नी आणि ती दासी यांच्या एकत्रीकरणातनं ही मातंगी, म्हणजे ज्याच्यामध्ये त्या मातंग समाजाचा उल्लेख हा होतो, तर ही मातंगी देवी ही निर्माण झाली. आणि ब्राह्मण पण या मातंगांसारखी या देवीची पूजा करताना आपल्याला दिसतात. ही 16 वर्षाची आहे, नवयौवन आहे. म्हणजे जशी षोडशी जी आहे ती 16 वर्षाची आहे, तशी ही सुद्धा 16 वर्षाचीच आहे. आणि ती शवावर बसलेली आहे. तिने लाल रंगाची वस्त्रे आणि गळ्यामध्ये लाल गुंजेचा हार हा घातलेला आहे, असं तिचं वर्णन केलेलं आहे. आता ही जी आहे ही पंचमहाभूतांपैकी आप म्हणजे पाणी किंवा जल या तत्वाची देवता आहे. आता तिच्या उपासनेने काय होतं बघा, तर तिच्या उपासनेने काव्य प्रतिभा जागृत होते. ती वाणी, संगीत, नृत्य आदी कलांची अधिष्ठात्री आहे. आणि तिची उपासना जर आपण केली तर चांगल्या प्रकारचं संसार सुख मिळतं, असं हे देवी संप्रदायाचे लोक जे आहेत ते मानतात, किंवा त्याच्यासाठी म्हणून तिची उपासना ही करतात, किंवा कलेची उपासना करायची असले तरी सुद्धा या मातंगी देवीची उपासना ही केली जाते. शेवटची जी देवी आहे 10वी, ही या पहिल्या 9 देवींपेक्षा एकदम वेगळी अशी देवी आहे. तिला कमला असं म्हणतात. हे तंत्र मार्गातले म्हणजे आपली लक्ष्मी विष्णूची पत्नी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर तिच्यापेक्षा हिचं स्वरूप वेगळं असं आहे. म्हणजे ही तंत्र मार्गातली लक्ष्मी आहे असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. म्हणजे आपण नेहमी जे काही अ, लक्ष्मीचं रूप, विशेषतः दिवाळीला लक्ष्मीपूजनाला आपण लक्ष्मीची एक प्रतिमा आणत असतो किंवा लक्ष्मीची प्रतिमेची पूजा ही आपण करत असतो. तर या पूजेमध्ये आपल्याला काय दिसतं की कमळावरती लक्ष्मी उभी आहे आणि हातातनं तिच्या त्या धनवर्षा होतोय आणि इकडे चारी बाजूला तिच्या हत्ती आहेत. त्या हत्तींच्या सोंडेमध्ये माळ आहेत आणि अमृताचे कुंभ जे आहेत हे त्या हत्तींनी धारण केलेत आणि त्यांनी त्याचं स्नान घालतायत. अशा प्रकारचं किंवा अभिषेक घालतायत. अशा प्रकारचं चित्र आपल्या जे डोळ्यासमोर निर्माण होतं ते अगदी तंतोतंत जे कोणाचं आहे तर ते या कमलेचं आहे. म्हणजे कमला ही तंत्रमार्गातली लक्ष्मी आहे असं मगाशी मी म्हटलं. तर ती पण चतुर्भुज आहे. तिच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र हे आपल्याला दिसणार नाही. तिने वरदमुद्रा आणि कमल हे धारण केलेलं आहे. आपण भारतामध्ये कुठेही फिरलो तरी लक्ष्मी म्हणून जी काही मंदिरं आपल्याला दिसतात, तिची अनेक मंदिरं दिसतात आणि अतिशय सुंदर अशा तिच्या लावण्यवती अशा मूर्ती असतात. तर त्या मूर्ती याच्या असं अगदी फटाक्यांवर सुद्धा लक्ष्मीचं, पूर्वी लक्ष्मी तोटे म्हणून मिळायचे, अलीकडे त्याच्यावर बंदी आलेली आहे की देवतांचे फोटो त्याच्यावर नको. तर हे सुद्धा आपल्याला तेच स्वरूप आपल्याला दिसतं. तर पंचमहाभूतांपैकी आता ही लक्ष्मी आहे म्हटल्यानंतर तिचा पृथ्वीशी भूमातेशी संबंध असणारच, कारण विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व मे असं म्हणतो ना आपण. पंचमहाभूतांपैकी ती पृथ्वी या तत्वाची देवता आहे आणि भूमातेच्या रूपामध्ये ती सर्वांचं पोषण करते असं मानलं जातं. ती धनधान्य, संपत्ती आणि ऐश्वर ही तिच्या उपासनेने आपल्याला मिळतं. तर आपण आता बघितलं त्याप्रमाणे या सगळ्या 10 दशमहाविद्या आपण क्रमाक्रमाने पाहिल्या. यातली कमला सोडली तर बाकी सगळ्या उग्र स्वरूपाच्या आहेत हे आपल्या लक्षात आलं. आणि त्यांच्या या 9 बाकीच्या देवता आहेत त्यांच्या रूपामध्ये प्रामुख्याने काम आणि संहार यांचीच ही सगळी प्रतीकं आहेत हे आपलं असं लक्षात येतं. आणि आपल्या मनामध्ये जे काही देवता किंवा देवी अशी जी संकल्पना असते त्याच्याशी थोडंसं आपल्याला ही रूपं वाचताना थोडंसं विसंगत असं वाटतं. म्हणजे उग्र स्वरूपातल्या देवीची प्रार्थना ही आपण अ, अ, सहसा करत नाही असं आपल्याला वाटतं. पण आता त्या दशमहाविद्यांची जी काही आराधना किंवा उपासना करतात ते मात्र त्या त्या स्वरूपामध्ये आणि जे काही फळ त्यांना अपेक्षित आहे, मी वेगवेगळ्या प्रकारची फळं सांगितली, त्या दृष्टिकोनातनं ती उपासना ही केली जाते. आता जशी आपण दशमहाविद्याची किंवा 10 रूपं जी आपण पाहिली, जी देवी भागवतामध्ये प्रामुख्याने वर्णन केलेली आपल्याला दिसतात. तसंच त्रिगुणांवर आधारित अशी 3 रूपांची चर्चा पण
एका ग्रंथामध्ये केलेली आहे. आणि तो ग्रंथ आहे तो म्हणजे सप्तशती. हा शक्ती संप्रदायाचा किंवा देवी संप्रदायाचा अतिशय महत्वाचा असा ग्रंथ आहे. तर हा ग्रंथ किंवा याची पारायणं जी आहेत ही शाक्त संप्रदायी लोक जे असतात हे करत असतात. म्हणजे अनेक लोक जर असे आहेत की रोज देवी पाठ ते करतात. म्हणजे माझ्या परिचयाचे किंवा मी ज्यांचा चाहता आहे असे एक स्वामी सवितानंद म्हणून आहेत, ज्यांची अनेक पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत, त्यांची व्याख्यानं पण ठिकठिकाणी होत असतात. हे या शक्ती संप्रदायाचे आहेत. आणि त्यांनी पुढं त्यांचा उल्लेख आपल्याला करायचा आहे. तर या सवितानंदांचं जे काही पुस्तक आहेत त्याच्यामध्ये त्यांनी दुर्गा सप्तशतीचं रहस्य, अर्थात रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि आणखी एक पुस्तक त्यांचं आहे ती म्हणजे महामाया प्रभावेण. अशी दोन पुस्तकं स्वामी सवितानंदांची या सप्तशती या ग्रंथाचं रहस्य उलगडून दाखवताना दिसतात. आपल्या मराठीमध्ये क्वचितच सप्तशती ग्रंथाचं रहस्य उलगडून दाखवणारी पुस्तकं आहेत. त्यातली ही दोन महत्वाची अशी पुस्तकं आहेत. आणि आता नुकतंच आपल्या या ग्रुपमध्ये ज्या आलेल्या आहेत सौ अपर्णा कल्याणी या सोलापूरच्या आहेत. आणि त्यांनी सप्तशती, दुर्गा सप्तशती यांचा पदच्छेद करणारा आणि तिची आराधना कशी करावी हे सांगणारं एक पुस्तक लिहिलंय. ते पुस्तक आहे अशी करा भगवतीची आराधना. आणि ती जर आपण ते पुस्तक जर वाचलं तर सप्तशती कसा वाचावा याचं अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन त्यांनी पदच्छेद करून हे केलेलं आहे. त्याचा पाठ कसा करावा हे त्यांनी केलेलं आहे. आता हा ग्रंथ कुठं आहे तर मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे हा मार्कंडेय पुराणामध्ये ग्रंथ हा आहे. मार्कंडेय ऋषी आणि त्यांचा शिष्य कौष्टुकी नावाचा जो आहे किंवा त्याला भागुरी असं पण नाव आहे, यांच्यामधला जो काही संवाद आहे हा संवाद द्रोण ऋषींचे पुत्र असलेले चार त्रिकालज्ञ पक्षी, म्हणजे वेगळंच हे काहीतरी आहे की त्यांना पक्षी रूपामध्ये त्याची पण मोठी कथा आहे पण आपल्याला एवढा वेळ नाहीये, पण आपण त्यात जाणार नाहीये. तर चार त्रिकालज्ञ असे पक्षी त्यांना पुत्र म्हणून लाभलेले आहेत या द्रोण ऋषींना. आणि ह्या द्रोण ऋषींचे जे 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 पुत्र आहेत हे मार्कंडेय ऋषी आणि कौष्टुकींचा जो संवाद आहे हा संवाद हा कुणाला सांगतायत तर व्यासांचा जो मुलगा आहे जैमिनी, या जैमिनीला ते हा वृत्तांत सगळा सांगतायत. 700 श्लोकांमध्ये हा वृत्तांत ते सांगतात आणि त्याचे 13 अध्याय आहेत. 700 श्लोक असल्यामुळे जसं गीता सप्तशती आहे आणि इथे पण अ, सप्तशती दुर्गा सप्तशती असं त्याला आपण म्हणतो ओळखता यावी म्हणून. तर हा जो सप्तशती ग्रंथ आहे हा 700 श्लोकांचा आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा या सप्तशतीचा अप्रत्यक्ष असा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये केलेला ते महिषाचे नावाचा जो त्यांचा ओवी आहे आता ती मला एक्झॅक्टली आठवत नाही. तर त्या ओवीमध्ये त्या दृष्टिकोनातनं या सप्तशतीचा उल्लेख हा केलेला आपल्याला दिसतो. आता ह्या सप्तशती ग्रंथामध्ये 3 स्वरूपामध्ये देवी सांगितलेली आहे. पहिलं जे स्वरूप आहे ते म्हणजे महाकाली, दुसरं आहे ते महालक्ष्मी आणि तिसरं आहे ते महासरस्वती. असे 3 रूप देवीची सांगितलेली आहेत. आणि ही 3 रूपं जी आहेत ही दुर्गेचीच रूपं आहेत. आणि देवी भागवतामध्ये तिला राधा म्हटलेलं आहे. इकडे तिला दुर्गा असं म्हटलेलं आहे सप्तशतीमध्ये. तर ही कशासाठी रूपं धारण केली तर काळानुसार आणि आवश्यकतेनुसार, म्हणजे त्या त्या वेळची जी काही गरज होती त्याच्यानुसार ही रूपं जी आहेत. परत सत्व रजतम हे गुण आहेतच आणि त्यांचंच रिप्रेझेंटेशन याच्यामध्ये आहेत हे आपण नंतर त्यातला थोडक्यात अर्थ समजून घेणार आहोत. तर पहिलं जे रूप आहे ते म्हणजे महाकाली. आता महाकाली जे हे तमोगुणाचं रूप आहे आणि या तमोगुणाच्या रूप असलेल्या रुद्राशी म्हणजे महादेवाशी तिचा संबंध आहे. महाकालीच्या जन्माची कथा दुर्गा सप्तशतीमध्ये त्यांनी दिलेली आहे. झालं काय की प्रलय जेव्हा झालेला होता तेव्हा भगवान विष्णू आपल्या क्षीरसमुद्रामध्ये शेषनागावर निद्राधीन होते किंवा ते पहुडलेले होते. आणि त्यांच्या कानातनं अचानक मधु आणि कैटभ नावाचे अतिशय दोन महाभयानक असे दैत्य किंवा राक्षस ज्याला म्हणतो आपण हे निर्माण झाले कानातून.
मधु आणि कैटभ. आणि त्यांना युद्धाची खुमखुमी होती खूप, सुरसुरी होती असं म्हणू आपण. त्यांना समोर कोण दिसलं तर त्यांना ब्रह्मदेव दिसला. आणि हा ब्रह्मदेव दिसल्यावर हे दोन्ही दैत्य त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्याला मारायला धावले. आता ब्रह्मदेव गेले घाबरून. प्रत्येक ठिकाणी आपण अनेक ग्रंथांमध्ये, पुराण ग्रंथांमध्ये वाचतो की अं, ब्रह्मदेव काहीतरी चुका करतात आणि मग ते बाकीचे देव जे आहेत, महादेव मग किंवा विष्णू, हे निस्तरताना आपल्याला दिसतात. तेव्हा हे ब्रह्मदेव घाबरून गेले. आणि त्यांनी काय केलं मग? त्यांनी भगवंताची जी योगनिद्रा आहे, म्हणजे शक्ती जी आहे, योगनिद्रा ही भगवंताची, या शक्तीची प्रार्थना करायला त्यांनी सुरुवात केली. आणि तिला अशी विनंती केली, म्हणजे त्या प्रार्थनेने ती अर्थातच प्रसन्न झाली. तिला अशी विनंती केली की तू असं कर, तू भगवान विष्णूंना जाग कर आणि या असुरांना मोहित कर आणि त्यांचा नाश घडवून आण. आता योगनिद्रेने मग महाविष्णूंना त्यांच्या निद्रेतनं जागं केलं. आणि जागं केल्यानंतर त्यांच्या शरीरातून या महाकाली नावाच्या देवतेचा जन्म झाला. महाकालीचा जन्म कशासाठी झाला? तर मोह टाकण्यासाठी म्हणून हा जन्म झालेला आहे. आणि मग विष्णूंना समोर ते मधु आणि कैटभ दिसले. आणि प्रार्थना करणारे ब्रह्मदेवही दिसले. मग त्यांनी ब्रह्मदेवाचं रक्षण करण्यासाठी या मधु आणि कैटभाशी घनघोर असं युद्ध केलं. अनेक वर्ष, आता यांच्यामध्ये वर्णन असतात त्याप्रमाणे हजारो वर्ष ही युद्ध ही चालू असतात. आणि हे युद्ध अतिशय द्वेषाने लढलं जात होतं. आणि महाकालीने काय केलं या दरम्यानच्या काळात? तर या दोन्ही असुरांना मोहित करून टाकलेलं होतं. आणि यांना मोहित केल्यामुळं त्यांच्या बुद्धीवर एक भ्रमाचा पडदा हा आला. आणि पडदा आल्यामुळं त्यांना असं वाटलं की आपण अतिशय शक्तिशाली आहोत आणि हा विष्णू आपल्याशी युद्ध करतोय, पण हा आपल्या दृष्टीने दुर्बल आहे. तर त्याला आपण वरदान देऊन टाकू. म्हणून ते मधु आणि कैटभ भगवान विष्णूंना असं म्हणाले की तुझी युद्धकला बघून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहोत. तुला काय पाहिजे तो वरदान मागून घे. असं ते राक्षस दैत्य महाविष्णूंना म्हणाले, किंवा विष्णूंना म्हणाले. विष्णू म्हणाले ठीक आहे, त्यांना तेच पाहिजे होतं. ते म्हणाले मला असं वरदान द्या की माझ्या हातून तुमच्या दोघांचा वध व्हावा. आता वरदान तर ते आधी देऊन बसले होते, तुला पाहिजे ते माग म्हणून बसले होते. मग त्याने एक अट घातली, असं वरदान देतो म्हणे, पण म्हणे जिथे पाणी नाही अशा ठिकाणी तू आमचा वध करू शकशील. आता तेव्हा महाप्रलय झाला होता, त्यामुळे सगळीकडे जगात, सृष्टीमध्ये सगळीकडे पाणीच पाणी होतं. पाणी नसलेली जागाच नव्हती. आणि म्हणून आपण अतिशय चातुर्याने हे वरदान दिलं असं त्या मधु आणि कैटभांना वाटलं. पण विष्णू हे त्याच्यापेक्षा सुद्धा हुशार आहेत दैत्यांपेक्षा. त्यांनी त्या दोघांनाही मांडीवर घेतलं, म्हणजे पाणी नाही अशी जागा, म्हणजे त्यांची मांडी, आणि त्या मांडीवर त्यांचा शिरच्छेद हा केला. हा कशामुळे शक्य झाला? तर महाकालीनी जो काही बुद्धिभ्रम केला होता मधु आणि कैटभाचा, त्यांच्यावर जो काही मोहाचा पडदा टाकलेला होता, त्याच्यामुळे हे शक्य झालं. म्हणजे महाकाली हे पहिलं रूप या सप्तशतीमध्ये वर्णन केलेलं आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे महालक्ष्मी. तर ही अर्थातच सत्वगुणाची आहे. ही जगदंबा रूपाने सत्वगुणप्रधान नारायणाशी संबंधित आहे. म्हणजे पहिली जी होती ती महादेवाशी संबंधित होती. ही सत्वगुणप्रधान अ, अ, अशी नारायणाशी संबंधित आहे. तिला नारायणी असंही म्हटलं जातं. तर त्या काळामध्ये महिषासूर नावाचा जो दैत्य होता, हा अतिशय शक्तिशाली असा बनलेला होता. आणि त्याने देवांशी युद्ध सुरू केलं. नेहमी आपण असं बघतो की असुर एकदा मातले किंवा शक्तिशाली झाले की ते देवांशी युद्ध करायला सुरुवात करतात. आणि त्यांचं अंतिम उद्दिष्ट काय असतं? तर इंद्राचा पराभव करायचा, सर्व देवांना गुलाम बनवायचा आणि आपण इंद्राच्या गादीवर बसायचं. तसंच या महिषासुरानं सुद्धा केलं. त्यांनी इंद्राचा पराभव केला आणि तो स्वतः इंद्रपदावर जाऊन बसला. आता या दैत्याचा जो काही अत्याचार होता, त्या अत्याचाराला सगळे देव कंटाळून गेले. आणि आता करायचं काय? मग सगळे देव गेले भगवान विष्णू आणि महादेवाकडे. या दोघांनाही त्यांनी जो काही महिषासूर आपल्याला त्रास देतोय त्याच्याविषयी सांगितलं. हा वृत्तांत ऐकताना त्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या. अरे, एवढं आपण आश्चर्याने कधी कधी भुवया विस्फारतो ना, तसं या दोघांच्याही भुवया उंचावल्या गेल्या. आणि त्यांच्या शरीरातनं आणि इतर जे देव होते तिथं उपस्थित, या सगळ्यांच्या शरीरातनं
तेजाचे झोत बाहेर पडले. आणि या झोतातनं जी काही देवी निर्माण झाली, तेजांची किरणं एकत्रित होऊन जी काही देवी निर्माण झाली, ती म्हणजे ही महालक्ष्मी. मग सर्व देवांनी तिची स्तुती करायला आरंभ केला, कारण आता महिषासुराचा वध करण्यासाठी ही तेजोरूपी देवी निर्माण झाली हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तिची स्तुती करायला आरंभ केला आणि आपली जी शस्त्र आहेत ती तिला दिली आणि या महिषासुराचा तू वध कर अशी तिला प्रार्थना केली. आणि मग तिने प्रचंड अशी गर्जना केली आणि महिषासुराला युद्धाचं आव्हान दिलं आणि या दोघांमध्ये घनघोर असं युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये महालक्ष्मीनी या महिषासुराचा वध केला आणि म्हणून तिला महिषासूर मर्दिनी असं पण नाव पडलेलं आपल्याला दिसतं. तिसरी जी देवता आहे या सप्तशती ग्रंथामध्ये वर्णन केलेली, ती म्हणजे महासरस्वती. ही रजोगुणाची देवता आहे आणि ती राजस ब्रह्मदेवाशी संबंधित आहे. शुंभ आणि निशुंभ हे दोन दैत्य आहेत. आता परत दैत्य आलेच. अं, मगाशी मधुकैटभ होते पहिल्याला, दुसऱ्याला तो महिषासूर होता, आता तिसऱ्या याच्यामध्ये शुंभ आणि निशुंभ हे दोन दैत्य आहेत. हे खूप महाशक्तिशाली बनले आणि सगळ्या देवांचा नेहमीप्रमाणे त्यांनी पराजय केला. आणि त्यांनी काय केलं तर यज्ञ भोक्ते बनले ते. म्हणजे पूर्वी यज्ञाचा हविर्भाग देवांना देण्याची पद्धत होती, तर तो देवांना न मिळता आम्हाला मिळावा, त्याला यज्ञ भोक्ता असं म्हणतात. तर ते यज्ञ भोक्ते बनले. मग सगळे देव आता काय करायचं, त्यांना चिंता पडली. मग सगळे देव जाऊन हिमालयात गेले आणि हिमालयामध्ये गेल्यानंतर त्यांनी उमेची किंवा पार्वतीची प्रार्थना करायला सुरुवात केली. तेव्हा तिच्या शरीरातून जी देवी प्रगट झाली ती म्हणजे महासरस्वती आहे. म्हणजे प्रत्येक देवता जर आपण बघितलं तर म्हणजे महाकाली बघितलं तर ती विष्णूच्या शरीरातून निर्माण झाली. दुसरी देवता जी आपण बघितली ती शंकर आणि विष्णूच्या तेजातनं प्रगट झाली. आणि ही तिसरी जी आहे म्हणजे महालक्ष्मी ही विष्णू आणि शंकराच्या तेजातनं प्रगट झाली. आणि ही महासरस्वती जी आहे ती पार्वतीच्या शरीरातून प्रगट झाली. आणि मग तिने शुंभ आणि निशुंभाशी घनघोर युद्ध केलं आणि दोघांचाही वध केला. वरवर जर बघितलं आपण सप्तशती ग्रंथामध्ये, म्हणजे हे जे काही तीन देवता आहेत आणि त्यांचा पराक्रम जो आहे हा आपल्याला त्याचं वर्णन केलेलं दिसतं. म्हणजे मधुकैटभाशी युद्ध, त्यानंतर महिषासुराशी युद्ध, त्यानंतर शुंभ आणि निशुंभ आणि इतर अनेक रक्तबीज वगैरे राक्षस जे आहेत, या राक्षसांचा निपात हा या देवतांनी केलेला, देव्यांनी केलेला आपल्याला दिसतो. आता ही जी कहाणी आहे ही रूपकात्मक आहे आणि ही कहाणी म्हणजे दैत्य किंवा राक्षस हे दुसरं तिसरं काही नाही. आपण आता असुर किंवा दैत्य कुणाला म्हणतो, तर जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, ते दिसायला काही भयानक पाहिजेत, त्यांचे दात पुढं पाहिजेत, ते बलदंड पाहिजेत असं काही नाहीये. चांगला दिसणारा माणूस सुद्धा असुर वृत्तीने असुर हा असू शकतो. तर हे आपल्याच मनातली विविध विकार आणि चित्तातले दोष जे आहेत, हे हे या दैत्य दैत्य आहेत. मधु आणि कैटभ म्हणजे कोण आहेत, तर आपल्या शरीरामधला आळस आणि अशुचिता हे जे काही तमोगुण आहेत. महिषासुर हा कोण आहेत, तर महिषासुर हा अहंकार, उन्माद, सत्ता किंवा संपत्तीचा अतिरेकी लोभ, हे जे आहे हे महिषासूर त्याचं प्रतीक आहे. आणि शुंभ निशुंभ, धूम्रलोचन, चंडमुंड, रक्तबीज हे राक्षस सगळे शेवटच्या महासरस्वतीने मारलेले असे राक्षस आहेत. हे कोण आहेत, तर हे अतिरेकी कामवासना, क्रोध आणि मोह यांचं प्रतीक आहे. म्हणून आपण जर बघितलं असेल तर पहिले जे आहेत त्यांचा नाश करण्यासाठी महाकाली, दुसऱ्या जे प्रकारचे दैत्य आहेत त्यांचा नाश करण्यासाठी महालक्ष्मी, आणि तिसऱ्या प्रकारचे जे आहेत क्रोध मोह काम वासना मारण्यासाठी महासरस्वती, अशा तीन देवता या जन्माला आलेल्या आहेत. आणि त्यांच्या उपासनेने दुर्गुणांवर विजय मिळवता येतो, ही शाक्त संप्रदायाची मान्यता आहे. आणि म्हणून दुर्गा सप्तशतीचे जे पाठ आहेत हे सगळे आपल्याला शाक्त संप्रदायामध्ये केलेले दिसतात. पुढे आपण आता दश मगाशी आपण आता विचार करणार होतो आपण श्रीविद्या किंवा श्रीयंत्र.
याचा आपण थोडासा विचार हा आता करणार आहोत. त्यातला आधी श्रीविद्या ही कल्पना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता मगाशी आपण जे काही दशमहाविद्या बघितलेल्या होत्या, त्याच्यामध्ये मातंगी आणि कमला यात म्हणजे शेवटची, आणि मातंगी मला वाटतं आठवी काहीतरी देवता आहे. तर ह्या दोन वगळता बाकी सगळ्या देवता आहेत. या देवतांची काय म्हणू त्याला आपण, अ, यंत्र आहेत. यंत्र रूपामध्ये त्यांची पूजा केली जाते. आता यंत्र म्हणजे काय? यंत्र म्हणजे काही आपण ज्या अर्थाने यंत्र हा शब्द वापरतो त्या अर्थाने नाहीये. तर वेगवेगळ्या प्रकारचे भौमितिक आकार आणि काही अक्षर, वर्णातली काही अक्षरं यांचा उपयोग करून जे काही बनवलं जातं, त्याला विशिष्ट अशी रचना जी केली जाते त्याला यंत्र असा शब्द वापरतो. तर ही जी काही मातंगी आणि कमला आहे, ही देवता सोडून, या दोन देवता सोडून बाकीच्या सगळ्या ज्या अष्टदेवता आहेत, या अष्टदेवतांची प्रत्येकाची स्वतंत्र अशी यंत्र आहेत. म्हणजे आपण दशमहाविद्या ज्या बघितल्या म्हणजे त्याच्यामध्ये काली आहे, तारा आहे, त्रिपुर सुंदरी आहे, भुवनेश्वरी आहे. या प्रत्येक देवतेची यंत्र यंत्र स्वरूपामध्ये रचना ही केलेली आहे. आणि म्हणजे मूर्ती इतकंच महत्व या यंत्रांना पण या साधनेमध्ये आहे. म्हणजे यंत्रांवर कॉन्सन्ट्रेशन करून त्याचा जप किंवा त्याचं स्मरण करणं हा सुद्धा एक उपासनेचा प्रकार या शाक्त पंथामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो. आता या मातंगी आणि कमला सोडून जी काही यंत्ररूप आहेत त्याला श्रीकुल असा शब्द वापरला, म्हणजे श्रीचं कुल या अर्थाने, कुळ या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे. आता याची कथा काय आहे बघा. म्हणजे ही दशमहाविद्या मगाशी मी थोडक्यात उल्लेख केला होता की 10 रूपामध्ये ही दिसली. तर याची कथा आपण थोडक्यात समजून घेऊ. तर दक्ष प्रजापतीची कन्या सती ही भगवान शंकरांची पहिली पत्नी. पहिली पत्नी म्हणजे सतीच परत उमेच्या किंवा पार्वतीच्या रूपामध्ये जन्माला आली, अशी कथा भागवतामध्ये आहे, शिवमहापुराणामध्ये आहेत. सर्व प्रकारच्या पुराणांमध्ये आपल्याला ही कथा ही समान स्वरूपामध्ये आढळून येतं. आता झालं असं की अ, शिव जो होता, या शिवाला आपण नंतर त्याची कथा थोडक्यात परत एकदा बघणार आहोत. इथे फक्त आपण एक दोन वाक्यांमध्ये त्याचा विचार हा करूया. तर सतीने काय केलं, शिवपत्नी सतीने काय केलं, तर तिचा पिता जो होता दक्ष, त्याच्या यज्ञामध्ये आत्मसमर्पण केलं. आणि आत्मसमर्पण केल्यानंतर जे काही शिवगण होते ते चिडले आणि त्यांनी दक्ष यज्ञाचा विध्वंस केला. आणि विध्वंस केल्यानंतर शिव तिथे आले आणि या शिवाला आपल्या पत्नी सतीची प्रत्येक दिशेला वेगवेगळी रूपं दिसली. मग त्यांनी आश्चर्याने विचारलं सतीला, तिच्या आत्म्याला, की हे काय आहे. तेव्हा तिने प्रत्येक दिशेला मी कुठल्या रूपात दिसते आहे ते शिवाला समजावून सांगितलं. आणि देवता ज्या आहेत, 10 देवता ज्या आहेत, या सगळ्या या दुःखांचा परिहार करणाऱ्या आणि समृद्धी देणाऱ्या अशा देवता आहेत. आणि या शिवशक्ती रूपच आहेत. तर या महाशक्ती देवतेला ब्रह्मांड शक्ती तत्व असं मानलं गेलेलं आहे. आणि हिला तांत्रिक उपासनेमध्ये महात्रिपुरा सुंदरी या नावाने संबोधलं जातं. आता या सुंदरीचं वर्णन आणि शक्तीनुसार निर्माण केलेल्या तांत्रिक यंत्राला महात्रिपुरा सुंदरी, थोडंसं टेक्निकल आहे ते, महात्रिपुरा सुंदरी यंत्र असं म्हणतात. आद्य शंकराचार्यांचा जर विचार केला आपण, तर हे सुद्धा श्रीयंत्राचेच उपासक होते. म्हणजे एकदा असं झालं की त्यांना खूप अशक्तपणा आलं आणि पुढे काही करता येईना. तर अशा वेळेला अन्नपूर्णा साक्षात त्यांच्या समोर उभी ठाकली आणि तिने त्यांना अन्न दिलं आणि त्याच्यातनं त्यांना शक्ती मिळाली. म्हणजे त्यांची शक्ती जागृत झाली. अशा प्रकारचा उल्लेख एका ठिकाणी आपल्याला केलेला आढळतो. आणि तेव्हापासून ते जसे शिवाची भक्ती करायचे, तशी ते शक्तीची पण भक्ती करायला लागले. आणि ह्या शक्तीचे ते उपासक होते आणि श्रीयंत्राची पूजा ते करायचे. आणि श्रीयंत्राचा पूजाविधी आजही आपण जरी गेलो तरी शंकराचार्यांनी 4 दिशांना भारताचे जे काही मठ स्थापन केले,
आपण अगदी लहानपणी इतिहासाच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे वाचलेलं आहे. तर हे 4 दिशांना जे मठ स्थापन केले, त्या मठांमध्ये तिथले जे शंकराचार्य आहेत, प्रत्येक मठाचे मठाधीश, या सर्व मठांमध्ये श्रीचक्राची उपासना ही आजही चालू असलेली आपल्याला दिसते. हे श्रीयंत्र जे आहे, हे श्रीयंत्र हे तांब, चांदी, सुवर्ण, सोनं आणि स्फटिक या रूपामध्ये आपल्याला त्याची पूजा केलेली आढळते. आता याच्यामध्ये काय असतं, तर समपातळीमध्ये मधोमध कासवाची पाठ आणि सभोवती समपातळी किंवा पर्वत शिखरांप्रमाणे निर्मिती ही केलेली असते. आपण जर कधी ते श्रीयंत्र बघितलं असेल, देवाऱ्यामध्ये अनेक लोकांच्या हे श्रीयंत्र असतं, तर पर्वत शिखरांप्रमाणे निर्मिती असते. आणि त्याला 3 प्रकारची यंत्र आहेत ही. एकाला म्हटलं जातं भूपृष्ठ, एकाला म्हटलं जातं कर्मपृष्ठ आणि एकाला म्हटलं जातं मेरुपृष्ठ. असे श्रीयंत्राचे प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत. तर यातलं भूपृष्ठ हे यंत्र आपल्याला सहजासहजी सगळीकडे बघायला मिळतं, सहज उपलब्ध असतं आणि त्याची पूजाही सर्वसाधारणपणे केली जाते. हे जे एक काही यंत्र आहे, या यंत्राला परमात्मा स्थान असं म्हणतात. आता विचार करा तुम्ही की अ, अणुस्फोट झाला तेव्हा एका अणूमध्ये किती शक्ती असते. जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले गेले आणि अ, ज्या शास्त्रज्ञांनी ओपनहायमर मला वाटतं त्यांनी जो शोध लावला या अणुबॉम्बचा, अणुबॉम्बचा जनक असं त्याला म्हणतात, तर या अणूमध्ये किती शक्ती असते हे आपल्याला आईन्स्टाईनने सुद्धा E=mc² या तत्वाने सांगितलेलं आहे. तर ही अणूमध्ये किती ताकद असते की जो विस्फोट घडवून आणू शकतो. तर ह्या श्री यंत्राच्या मध्यभागी सुद्धा एक बिंदू आहे आणि या बिंदूच्या कडेला ही रचना ही केलेली आहे. तो अणूसारखा आहे हा जो बिंदू आहे तो. आणि याच्या भोवती काय आहे, तर त्रिकोण आहे, वर्तुळ आहे, अर्धवर्तुळ आहे, रेषा आहे. या सगळ्या काय आहेत तर ब्रह्मांडाचं प्रतीक आहे. म्हणजे खरं तर अणू आणि त्याची ताकद हे या यंत्रामध्ये ओळखलं गेलं आहे असं आपण म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. तर या तांत्रिक साधनेमध्ये या श्रीयंत्र उपासनेला अतिशय महत्व आहे आणि त्याची आराधना थोडीशी अवघड आहे आणि ती श्री सूक्त या वैदिक सूक्ताच्या सहाय्याने केली जाते. या श्रीयंत्राची आराधना जी आहे, आता मगाशी मी उल्लेख केला की आद्य शंकराचार्य हे श्रीयंत्राचे उपासक होते. त्यांनी सौंदर्य लहरी म्हणून एक काव्य लिहिलेलं आहे आणि हे या श्रीविद्येचंच स्तोत्र आहे. अतिशय सुंदर असं हे काव्य आहे आणि त्याच्यामध्ये या शिवशक्ती रूप अशा या विश्वाच्या मातापितांचा मोठा दरबारच श्रीचक्राच्या रूपाने शंकराचार्यांनी वर्णन केलेलं आपल्याला दिसतो. हे सौंदर्य लहरी स्तोत्र मुळातूनच अतिशय सुंदर आणि वाचण्यासारखं असं स्तोत्र आहे. आता पुढे जो आपण विचार करणार आहोत, आपण श्रीयंत्राचा विचार केला. आता जो आपण विचार करणार आहोत तो शक्तीपीठ, ही कल्पना ही आपण नेहमी ऐकत असतो, वाचत असतो. तर हे शक्तीपीठ म्हणजे काय नेमकं? तर शक्तीचा अर्थ आपण काय गृहीत धरतो की बळ किंवा सामर्थ्य. बल किंवा सामर्थ्य म्हणजे शक्ती. आता ईश्वराच्या योगमायेलाही सुद्धा शक्ती असं म्हणतात. मगाशी आपण योगनिद्रेचा उल्लेख केला. अ, भागवतामध्ये सुद्धा विष्णू योगमायेला आदेश देतो की तू अ, श्रीकृष्णाच्या आधी श्रीकृष्णाबरोबर जन्म घे आणि तू यशोदेच्या घरी जन्म घे वगैरे, ती कथा आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल. तर योगमायेला शक्ती असं म्हणतात. आणि पीठ म्हणजे काय, तर मोठं महत्वाचं जे काही स्थान आहे त्याला पीठ असं म्हटलं जातं. थोडक्यात शक्तीपीठ म्हणजे जिथं शक्तीचं अस्तित्व जास्त प्रमाणामध्ये जाणवतं. आपण असं म्हणतो ना एखाद्या जागेचा गुणधर्म आहे, तसं एखाद्या ठिकाणी तिचं अस्तित्व प्रकर्षाने जाणवतं, ती जागा. आता मगाशी मी जो उल्लेख केला की दशमहाविद्या कशा निर्माण झाल्या, तर भगवान महादेवांची पहिली पत्नी, तिची स्टोरी मी आता तुम्हाला, मगाशी मी धावता उल्लेख केला, त्याची थोडक्यात, अगदी थोडक्यात सांगणार आहे. तर पहिली पत्नी म्हणजे दक्ष प्रजापतीची मुलगी सती. आता या दक्ष प्रजापतीला भगवान शंकरांचा अतिशय राग होता आणि तो आपल्याला उत्थापन, म्हणजे तो उठून उभा राहिला नाही आपण आल्यानंतर, म्हणून तो याला अतिशय तुच्छ असं लेखायचं या जावयाला. मग त्यांनी काय केलं, एक मोठा यज्ञ आयोजित केला होता आणि त्या यज्ञाचं निमंत्रण त्यांनी सगळ्यांना दिलं. पण भगवान शंकरांना आणि त्याच्या स्वतःच्या मुलीला सुद्धा, त्यांनी सतीला सुद्धा तिथे बोलवलेलं नव्हतं.
अशी ती कथा आहे. जावयाला त्यांनी बोलवलेलं नव्हतं. आता सतीला ते दिसलं सगळे देव तिकडे जात आहेत म्हणून. मग तिला असं वाटलं की आपण सुद्धा आपल्या पित्याने जो काही यज्ञ केलेला आहे त्याला जावं. पण भगवान शंकर म्हणाले आपल्याला निमंत्रण नाहीये, तर निमंत्रण नसताना तू जाऊ नको. पण तिने ते काय ऐकलं नाही. ती म्हणे वडिलांच्या घरी जायला कशाला निमंत्रण पाहिजे. तिने थोडंच मला ते नाही म्हणणार आहेत म्हणून ती हट्ट करून तिथे जाते. भगवान शंकरांना समोरचं दिसत असतं, ते म्हणतात ठीक आहे जा बाबा, तुला जायचं असेल तर जा. तर ती जाते आणि तिथे तिचा अपमान होतो, महादेवांविषयी वाईट असं बोललं जातं. म्हणून ती काय करते, तर तो जो यज्ञ असतो त्यामध्ये ती उडी मारते आणि ती आत्मार्पण करते. भगवान शंकरालाही समजतं. बाकी मगाशी मी तुम्हाला सांगितलं युद्ध होतं दक्षाचं, ते त्याच्या जागी बोकडाचं मुंडकं बसवतात वगैरे, ही कथा आहे. तर भगवान शंकर येतात, ते इतके दुःखी झालेले असतात. एक तर त्यांनी खूप उशिरा असं लग्न केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये या सतीने अशी आत्मार्पण केल्यावर ते अतिशय दुःखी होतात आणि तिचं शव ते खांद्यावर टाकतात आणि सगळ्या विश्वामध्ये संचार करायला लागतात. आणि होतं काय, महादेवच नाही त्यांच्या जागेवर ड्युटीवर म्हटल्यानंतर आता जे संहाराचं महत्वाचं काम आहे ते कोण करणार? ते तर कोणीतरी करायला पाहिजे, त्यांना त्या दुःखातनं बाहेर काढायला पाहिजे आणि परत त्यांचं काम करायला त्यांनी सुरुवात करायला पाहिजे. म्हणून भगवान विष्णू काय करतात, तर आपल्या सुदर्शन चक्राच्या साहाय्याने त्या शवाचे तुकडे करतात आणि हे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडतात त्या त्या ठिकाणी जी काही शक्ती निर्माण झाल्या त्याला शक्तीपीठ असं म्हटलं जातं. ही कथा थोड्याफार फरकाने सगळीकडे आहे. देवी पुराणामध्ये, शिवमहापुराणात, श्रीमद भागवतात आहे. मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे ही सगळीकडे ही कथा ही आपल्याला दिसते. मग हिंदुस्थानामध्ये जशी शक्तिपीठ आहेत, पुराणांमध्ये सुद्धा शक्तिपीठांची जी काही वर्णन आहेत. आता याच्याविषयी थोडासा घोळ असा आहे की याची नेमकी संख्या किती, याच्याविषयी वेगवेगळे मतभेद आहेत. काही लोक, काही पुराण त्याला 51 पीठ आहेत असं म्हणतात, काही 52 पीठ आहेत असं म्हणतात. तर देवी भागवत पुराणामध्ये ही संख्या 108 पीठांची ही दिलेली आहे. तर 52 शक्तिपीठं जी आहेत याचा जर विचार केला आपण, तर सध्या जो भारताचा नकाशा आहे त्याच्याप्रमाणे 42 ही भारतामध्ये आहेत, 2 पाकिस्तानात आहेत, 4 बांगलादेशात आहेत, श्रीलंकेमध्ये एक आहे, तिबेटमध्ये एक आहे आणि नेपाळमध्ये 2 आहेत. अशी ही 52 शक्तिपीठ आहेत. शाक्त संप्रदायाला असं वाटतं किंवा अशी त्यांची विचारधारा आहे की या शक्तिपीठांची यात्रा ही संप्रदायातल्या लोकांनी केली पाहिजे. त्या शक्ती देवतेचं दर्शन घेतलं पाहिजे. पूजन, पाठ, जप असं जर तिथे जाऊन केलं त्या शक्तिपीठांच्या जागी, तर ती उपासना विशेष फलदायी ठरते, असं या देवी संप्रदायामध्ये म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी ही 3 पूर्ण पीठं मानली जातात. आणि वणीचं जे सप्तशृंगी आहे हे अर्धपीठ मानलं जातं. आणि ते आदिशक्तीच्या स्वरूपात सप्तशृंग निवासिनीचे वास्तव्य या वणीच्या डोंगरावर आहे असं म्हटलं जातं. समोर मार्कंडेय पर्वत आहे आणि तिथं बसून मार्कंडेय ऋषी हे सप्तशतीचं सतत पठण करत असतात. अशी या शाक्त संप्रदायाची भावना ही आपल्याला असलेली दिसते. आता या जे काही पीठस्थ देवता आहेत, म्हणजे आपण महाराष्ट्रातले लोक जर बघितले, तर ही जे 3.5 पीठांपैकी कुठली ना कुठली तरी देवी किंवा अंबेजोगाई अशी देवी ही लोकांची कुलदेवता म्हणून असते आणि तिची ती उपासना हे करत असतात. आणि ही जी शक्ती आहे याची नेहमी मातृभावनेने उपासना केली जाते. आणि आपल्याला माहिती आहे, पुत्राचे सहस्त्र अपराध माता काय मानी दयाचा खेद. तशी ही माता पुत्र कितीही वाईट असला, कुपुत्र असला, तरी सुद्धा त्याला ममतेने जवळ घेते आणि त्याच्यावर त्याला क्षमा करून त्याच्या हिताचंच चिंतन करते असं मानलं जातं. आणि म्हणून शक्तीची उपासना या भावनेने केली तर ती जास्त फलदायी होते असं म्हटलं जातं. आता आपण आणखी एक संकल्पना थोडक्यात बघणार आहोत. शाक्त संप्रदायामध्ये नवरात्र ही संकल्पना खूप महत्वाची अशी मानलेली आहे. म्हणजे नेहमी तर देवीची पूजा अर्चा स्तोत्रपठण हे करावंच, म्हणजे देवीची पूजा त्या माध्यमातून करावीच. पण नवरात्रीतल्या पूजेला अधिक महत्व आहे. तर हे महत्व आहे आणि त्याच्यामुळे या नवरात्री किती आहेत, तर त्या एकंदर 5 नवरात्री मानलेल्या आहेत. यापैकी शाकंभरी
जे काही नवरात्र आहे ते पौष महिन्यातल्या सप्तमी ते पौर्णिमा असं असतं. आणि बाकीची जी 4 नवरात्र आहेत ती 4 नवरात्र ही शुक्ल पक्षातल्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत असतात. शाकंभरीचं जे आहेत हे सगळीकडे पाळलं जात नाही, म्हणून 4च नवरात्र आहे असं मानलं जातं. आता प्रत्येक नवरात्र जी असते ती नवरात्र का त्यावेळेला येते किंवा का असं मानलं गेलं आहे, तर तो एक प्रकारचा संधिकाल आहे नवरात्र हा. आणि या संधिकाळामध्ये जगदंबेची उपासना केली तर ती अधिक फलदायी अशी मानली जाते. आता या संधिकालामध्ये काय असतं, तर पृथ्वीवर रुद्र, वरुण आणि यम, रुद्र, वरुण आणि यम या 3 देवतांचा प्रभाव असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की सगळी सृष्टी जी असते ही त्रस्त झालेली असते. आणि मग ही त्रस्तता कमी व्हावी म्हणून या देवीची उपासना ही आपल्याला या नवरात्रामध्ये केली जाते. हिंदू वर्षाप्रमाणे जर विचार केला तर चैत्र महिन्यामध्ये पहिलं नवरात्र येतं, त्याला वासंतिक नवरात्र असं म्हणतात. ही प्रकट नवरात्र आहे. म्हणजे 2 प्रकट आहेत, 2 गुप्त आहेत. आपण नंतर ते बघणार आहोत प्रत्येक नवरात्र. याच कालावधीला श्रीराम नवरात्र असंही म्हटलं जातं. आता हिचा उद्देश काय आहे, तर घरातली नकारात्मक ऊर्जा जावी आणि सकारात्मक ऊर्जा संचारावी यासाठी ही पूजा केली जाते. आत्मशुद्धी आणि मुक्तीचा आधार म्हणून या पूजनाकडं बघितलं जातं. दुसरी जी नवरात्र आहे ती आषाढ महिन्यामध्ये येते. ती गुप्त नवरात्र आहे. या नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची उपासना करतात. तंत्र आणि मंत्राची जे काही लोक साधना करतात त्यांच्यासाठी हा काळ खूप महत्वाचा मानला जातो. तिसरी जी नवरात्र आहे ती शरद ऋतूमध्ये येते, अश्विन महिन्यामध्ये. तिला शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं. ही प्रकट नवरात्र आहे आणि आपल्याला माहित असलेली ही जास्त करून ही शारदीय नवरात्र आहे. त्या नवरात्रीला विशेष महत्व आहे. म्हणजे अनेक कुटुंब, या कुटुंबामध्ये या नवरात्रीमध्ये कुळाचार असतात, घटस्थापना असते, अहोरात्र तेल तुपाचे दिवे लावले जातात, सप्तशतीचे पाठ केले जातात, कुमारी आणि सवाष्णीचं पूजन केलं जातं, घागरी फुंकल्या जातात. 10व्या दिवशी दसरा आणि शस्त्रपूजन या पद्धतीने हा जो काही नवरात्र आहे शारदीय नवरात्र हे साजरं केलं जातं. चौथी नवरात्र ही पौष महिन्यामध्ये मगाशी मी उल्लेख केला, ही शाकंभरी नवरात्र. ही अष्टमी ते पौर्णिमा वेगळ्या तिथींना साजरी केली जाते. आणि ही अष्टभुजा शाकंभरी सिंहासनावर विराजमान असते आणि ती विविध शस्त्र धारण करते आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची देवी म्हणून तिला मान आहे. तिच्या शरीरावर विविध शाख म्हणजे भाज्या, फळे, पाने ही तिने धारण केलेली असते म्हणून तिला बनशंकरी असंही म्हटलं जातं. देवी भागवतामध्ये तिच्या उत्पत्तीची कथा ही दिलेली आहे. म्हणजे दुष्काळ पडला म्हणून ती उत्पन्न झाली अशी कथा ही त्याच्यामध्ये आहे. आपल्याला तेवढा वेळ नाहीये. पाचवी नवरात्र म्हणजे माघ महिन्यातली गुप्त नवरात्र. यातला 5वा दिवस हा वसंत पंचमी म्हणून साजरा केला जातो आणि यात सरस्वतीची पूजा केली जाते. तर अशा रीतीने देवी उपासनेसाठी एकूण 5 नवरात्री येतात. त्यातली पौष महिन्यातली शाकंभरी नवरात्र सगळीकडे होत नाही म्हणून 4 नवरात्री असं जनरली म्हटलं जातं. मगाशी मी त्याचा उल्लेख केला. प्रत्येक नवरात्रीमध्ये सूर्याची स्थिती वेगवेगळ्या राशीमध्ये असते आणि पर्यावरणातही वेगवेगळे बदल हे होत असतात. आणि हा बदल जाणून आपल्याला अनुकूल हे पर्यावरण व्हावं म्हणून ही नवरात्र उपासना ही केली जाते. यातल्या शाकंभरी वगळता ज्या 4 नवरात्री येतात त्यातल्या मगाशी मी उल्लेख केला तसा 2 प्रकट आणि 2 गुप्त आहेत. आता गुप्त नवरात्र म्हणजे काय, तर ती उघडपणे साजरी करायची नाही. तर जी काही साधना असेल, देवीची साधना जी असेल ती सद्गुरूंकडून मिळालेली असते, ती गुप्त ठेवायची. आणि उपासना, साधना आणि नियम यांचं अतिशय काटेकोर असं निष्ठापूर्वक असं पालन करायचं असं या गुप्त नवरात्रामध्ये केलं जातं. आणि शाक्त संप्रदायामध्ये ही गुप्तता पाळली गेली म्हणून हा संप्रदाय जास्त लोकप्रिय झाला नाही असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल. या गुप्त नवरात्रींमध्ये या दशमहाविद्यांचं पूजन केलं जातं म्हणून ही गुप्तता जी आहे ती महत्वाची अशी मानली जाते. आता याचा जो मंत्र आहे हा मंत्र मात्र सगळ्यांसाठी म्हणजे शाक्त पूजकांसाठी कॉमन आहे. त्याला नवारण मंत्र असं म्हटलं जातं.
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, हा तो मंत्र आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, असा तो मंत्र आहे. ऐं म्हणजे, मगाशी मी 3 रूपं तुम्हाला सांगितली. ऐं म्हणजे महाकाली, रीम म्हणजे महालक्ष्मी, आणि क्लीम म्हणजे महासरस्वती. आता चामुंडाये म्हणजे आनंद रूपी चामुंडा देवीचे विच्छे म्हणजे मी चिंतन करतो, असा या महामंत्राचा अर्थ आहे. आणि या नवारण मंत्राचा जप हा सगळे लोक करताना आपल्याला, शाक्त संप्रदायाचे लोक करताना दिसतात. आता पुढचं जे आहे ते म्हणजे आपण थोडक्यात नवदुर्गा ज्या आहेत, या नवदुर्गांचा विचार, कारण नवरात्रामध्ये या नवदुर्गांची पूजा केली जाते, त्या नवदुर्गांचा विचार आपण करणार आहोत. थोडा वेळ बोलू शकतो ना मी अजून? हो हो. हा. तर नवरात्रीमध्ये देवीची 9 विविध रूपांनी आराधना केली जाते, आणि त्यांना त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे नवदुर्गा असं म्हटलं जातं. तर सप्तशतीचे पाठ जेव्हा केले जातात, तेव्हा चंडी किंवा दुर्गा कवच म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे चंडी किंवा दुर्गा कवच, अर्गला मंत्र, कीलक, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य ही षडांग आहेत या सप्तशतीच्या पाठाची. आता ह्या क्रमानेच ते करायला लागतात. म्हणजे त्याच्यासाठी अ, शाप विमोचन वगैरे विधी करायला लागतात, शुद्धीकरण करायला लागतं. आणि या षडांगाशिवाय जर एखाद्याने पाठ केला, म्हणजे स्वतःहून जर काही पाठ केला आणि उच्चारात जरी चुकलं तरी सुद्धा खूप हानी ती त्या माणसाची होऊ शकते. म्हणजे ज्याला पाठ करायचा आहे त्याने अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचं प्रशिक्षण घेऊन मगच तो पाठ केला तरच त्याला तो उपयोगी ठरू शकतो. कारण तसा पाठ रावणाने केला नाही, म्हणून श्रीरामाकडनं रावणाचा वध झाला, असं अ, उल्लेख एका ठिकाणी मला सापडला. त्याला मरण पत्करावं लागलं. सप्तशतीचा पाठ करताना कवच, अर्गला आणि कीलक हे सुरुवातीला म्हटलं जातं. मग 3 रहस्य ही क्रमाक्रमाने म्हणायची असतात. या पद्धतीने हा सप्तशतीचा पाठ जो आहे हा केला जातो. यात सुरुवातीला देवी कवच म्हणतात, किंवा ज्याला चंडी कवच किंवा दुर्गा कवच असा पण शब्द वापरला जातो. आता या कवचाच्या अगदी सुरुवातीला 9 दुर्गांचा उल्लेख हा आढळतो. आता कवच म्हणजे काय? तर कवच म्हणजे, आता रामरक्षेत सुद्धा सुरुवातीला कवच आहे असं म्हटलं जातं. तर कवच म्हणजे काय? की आपल्या भोवती, म्हणजे साधकाच्या भोवती एक प्रकारचं एक संरक्षक आवरण, म्हणजे वाईट शक्तींपासून आपल्याला त्रास होऊ नये म्हणून एक संरक्षक आवरण आपल्या भोवती जो पाठ निर्माण करतो त्याला कवच असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळे काय टळतं तर व्याधी, विषबाधा, पिशाच्य बाधा या दुष्ट गोष्टी ज्या आहेत त्याच्यापासून ते आपलं संरक्षण करतं. आता या कवचामध्ये आपल्या शरीराचे जे काही विविध अवयव आहेत त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी देवीची वेगवेगळी नावं पण आहेत. म्हणजे या नवदुर्गांव्यतिरिक्त सुद्धा अजून बरीचशी नावं, म्हणजे ललिता वगैरे अशी नावं, शूलधारिणी अशी नावं त्याच्यामध्ये आहेत. आपण जर ते कवच वाचलं, अतिशय सुंदर असं ते देवी कवच आहे, ते जर आपण वाचलं तर आपल्या असं लक्षात येईल. आता स्वामी सवितानंदांनी त्यांचं स्तोत्र मंत्रांचे विज्ञान हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये या देवी कवचातल्या प्रत्येक नावापासून एक मंत्र तयार करून आपल्या अवयवाला जर काही पीडा झाली तर त्या मंत्राचं पठण जर आपण केलं तर ती पीडा कशी दूर होते याचं अतिशय सुंदर वर्णन या स्तोत्रमंत्रांचे विज्ञान या पुस्तकामध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि त्याचा प्रयोग मी पण करून बघितला आणि त्याचा फायदा मला झालेला आहे. तर विविध रूपांचं जे वर्णन आहे, त्या कवचाची मुख्य देवता जी आहे ती जगदंबा किंवा चंडी आहे. आणि तिची 9 प्रमुख नावं आहेत. ते एक एक आपण थोडक्यात त्याची माहिती घेऊया. पहिली जी आहे ती शैलपुत्री. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी या शैलपुत्री स्वरूपामध्ये तिची पूजा केली जाते. शैल म्हणजे पाषाण किंवा पर्वत, आणि त्याची पुत्री म्हणजे अर्थातच पार्वती. तर तिच्या पूजेमुळे काय होतं तर आपण पाषाणाप्रमाणे आपलं मन जे आहे ते अढळ असं होतं. म्हणजे खंबीर, निडर आणि शांत असं मन जर व्हायचं असेल तर या शैलपुत्रीची आराधना ही केली पाहिजे. तिचं वाहन जे आहे ते वृषभ आहे, आणि तिच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ आहे, डाव्या हातामध्ये कमळ आहे, कपाळावर चंद्रकोर आहे. आणि नवरात्राच्या पहिल्या दिवशी योगी लोक जे असतात ते मूलाधार चक्रामध्ये स्थिर राहून, म्हणजे मूलाधारापासून सुरुवात करायची,
योग साधनेला आरंभ करतात आणि त्याच्यामुळे सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. दुसरं जे रूप आहे ते ब्रह्मचारिणी. आता ब्रह्मचर्य जे आहे त्याच्यामुळे सामर्थ्य एक प्रकारचं प्राप्त होतं माणसाला. तर ब्रह्मचर्य म्हणजे त्या अर्थाने म्हणजे ज्या अर्थाने आपण ब्रह्मचारी हा शब्द वापरतो त्या अर्थाने इथं ब्रह्मचारी शब्द नाही वापरलेला. तर इथं काय गृहीत धरलेलं आहे, तर आपलं जे अस्तित्व आहे हे चिरकाल टिकणार आहे, अनंत आहे. म्हणजे भगवद्गीतेत सुद्धा भगवान श्रीकृष्ण सांगतात, मी तुझ्या आधीही होतो, नंतरही आहे आणि राहणार आहे. म्हणजे आत्ताही आहे आणि नंतरही आहे. कारण त्याला अर्जुन प्रश्न विचारतो ना, की तू तर आत्ता माझ्या समोर उभा आहेस आणि हे सूर्याला तू कधी सांगितलंस तत्वज्ञान, असं अर्जुन त्याला विचारत असतो. तेव्हा तो सांगतो. तर हे आपलं अस्तित्व जे आहे, आत्मा जो आहे आपला, याचं अस्तित्व हे अनंत आहे आणि त्याची सतत जाणीव ठेवायची. म्हणजे आपण केवळ हे शरीर नाही, तर आपण एक ज्योती स्वरूपामध्ये आहोत किंवा आत्मस्वरूपामध्ये आहोत, याची सजगता सतत ठेवणं म्हणजे ब्रह्मचर्य. आता शरीरापासनं याच्यामध्ये अलिप्त व्हायचंय, म्हणजे शरीर हे वेगळं मानायचंय, तणावमुक्त राहायचंय आणि आनंदी राहायचंय. याचा अर्थ ब्रह्मचर्य असा आहे. तर ह्या देवी आराधनेमधनं म्हणजे ब्रह्मचारिणीच्या आराधनेमधनं हे ब्रह्मचर्याचे गुण मी जे आता सांगितलंय हे जागृत होतात आणि आपल्याला आपल्या मूळ रूपाची जाणीव होते. आणि आपण मग शूर, निडर, पराक्रमी आणि सामर्थ्यशाली होतो. म्हणून ही उपासना या ब्रह्मचारिणीची केली जाते. ही देवता जी आहे ही वेद आणि तत्व रूपामध्ये आहे. तिच्या उजव्या हातामध्ये जपमाळा आहे, डाव्या हातामध्ये कमंडलू आहे. आणि शंकराची प्राप्ती होण्यासाठी म्हणून तिने काय केलं तर कठोर तपसाधना केली. 1000 वर्ष तिने कंदमुळं खाल्ली, 100 वर्ष शाकभाजी खाल्ली, 3000 वर्ष जमिनीवर पडलेली बिल्वपत्रे उचलून खाल्ली आणि ही तपसाधना केली. पाणीही न पिता नंतर तिने तपसाधना केली, म्हणून तिला अपर्णा असं नाव पडलं. तर हिची आराधना केली की मोक्ष मिळतो, पराविद्येची प्राप्ती होते, त्याग, तप, वैराग्य, सदाचार आणि संयम हे जे गुण आहेत ते प्राप्त होतात. म्हणून तिला ब्रह्मचारिणी असा शब्द वापरलेला आहे. पुढची तिसरी देवी जी आहे ती म्हणजे चंद्रघंटा. आता ही दशभुजा आहे आणि तिने चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान केलेले आहेत. म्हणजे त्या चंद्राच्या आकाराच्या घंटा तिने परिधान केल्या आहेत. म्हणून तिचं नाव चंद्रघंटा असं आहे. तिच्या मस्तकावर आणि हातामध्ये चंद्राच्या आकाराच्या घंटा आहेत. तिचं वाहन सिंह आहे आणि खड्ग, बाण ही हत्यारं तिच्याकडे आहेत आणि ती युद्धसिद्ध आहे सतत. म्हणजे तिची मुद्रा जी आहे ती युद्धसिद्ध अशी आहे. आता चंद्रच का, तर चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे. आणि घंटा वाजली की माणूस लगेच त्वरित वर्तमान काळामध्ये तो भानावर येतो. आणि म्हणून हे चंद्रघंटा, चंद्र आणि घंटा असा संबंध त्यांनी लावलेला आहे. चंद्रांच्या कलाप्रमाणे आपलं मनही सतत आकुंचित आणि प्रसारित होत असतं. आणि या देवीचं म्हणजे अस्थिर असतं, थोडक्यात चंचल असतं. या देवीचा नामजप केला तर आपलं मन सजग होतं, नियंत्रणात येतं. ही सजगता आणि खंबीरपणा हे वाढावेत आणि आपलं मन आणि व्यक्तिमत्व प्रसन्न व्हावं, म्हणून या चंद्रघंटेची उपासना ही केली जाते. चौथी जी आहे ते कुष्मांडा. कुष्मांड म्हणजे काय, तर कुष्मांड म्हणजे कोहळा. कोहळा असं ज्याला म्हणतो आपण, फळ, कोहळ्याचं फळ. अं, अं, तर ह्या कोहळ्यामध्ये काय असतं तर खूप बिया असतात आणि या प्रत्येक बीमध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. म्हणजे हे पुनरुत्पादन किंवा निर्मिती किंवा आपलं अनंत अस्तित्व आहे याचं निदर्शक आहे. म्हणजे बी लावली की कोहळी येणार, याचं हे निदर्शक आहे. आणि हे सगळं विश्व हे कोहळ्याप्रमाणे त्यांनी मानलेलं आहे. आणि कुष्मांडाप्रमाणे देवीमध्ये हे सर्व विश्व सामावलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ही अष्टभुजा आहे, ही सिंहारूढ आहे आणि ही काय करते तर आपल्याला निर्मितीची ऊर्जा देते. म्हणजे निर्मिती करण्यासाठी प्रवृत्त करते. तिच्यामुळे रोग नष्ट होतात. ही सत्व, रजत, तम हे जे काही त्रिविध ताप आपल्या संसाराचे आहेत ते त्याचं भक्षण ही कुष्मांडा करते असं मानलं जातं. आणि तिच्या हातामध्ये जपमाळा, कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृत कलश, चक्र आणि गदा या गोष्टी या तिच्या अष्टभुजांमध्ये आहेत असं मानलं जातं. आणि तिच्या कृपेने रोग, कष्ट, शोक नाहीसे होतात. दीर्घायुष्य, बल, आरोग्य, यश याची प्राप्ती होते. आणि ही असं म्हणतात की ही देवीच सगळ्यांना अन्न पुरवते.
पाचवी जी आहे ती स्कंद माता. स्कंद म्हणजे कार्तिकेय. या कार्तिकेयाची ही माता आहे. हिला चार भुजा आहेत. तिने सिंहावरती आरूढ आहे. एका हातामध्ये तिच्या कार्तिकेय आहे आणि एका हातामध्ये कमलपुष्प आहे. ती खरं करुणामूर्ती आहे आणि एका हाताने ती आशीर्वाद देते आहे. याचं आपण जर ध्यान केलं या देवीचं, तर विशुद्ध चक्रामध्ये, मगाशी मूलाधार चक्र होतं, इथं विशुद्ध चक्र आहे. विशुद्ध चक्रामध्ये जर आपण ध्यान केलं तिचं, तर परमशांती मिळून मोक्ष मार्ग सुलभ होतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढची सहावी देवी जी आहे ती कात्यायनी. म्हणजे कात्यायनीची पूजा ही भागवतामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. 10व्या स्कंदामध्ये अ, आपल्याला चांगला वर मिळावा म्हणून कुमारिका तिची आराधना करतात. विवाह म्हणजे काय? तर विवाह म्हणजे संरक्षण, वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा. म्हणजे हे विवाहाची व्याख्या आपल्याला करता येईल. तर ही जी देवी आहे, या देवीचं असं वैशिष्ट्य आहे की तिची जर पूजा किंवा आराधना केली तर चांगला नवरा मिळतो किंवा चांगला वर मिळतो कुमारिकेला, असं म्हटलेलं आहे. तर ही नातेसंबंधांचे जे आपल्या गरजा आहेत, अलीकडे नातं बरीचशी तुटत चाललेली आहेत. तर या नातेसंबंधांच्या गरजाचं किंवा उच्च अशा गुणांचं प्रतीक म्हणून हिच्याकडं पाहिलं जातं. तर एक कथा जी आहे त्याच्यानुसार अ, महिषासुराच्या त्रासाने त्रस्त झालेलं मगाशी आपण बघितलं की ब्रह्मा विष्णू महेशाची आराधना केली आणि त्या त्रिदेवांमधनं तेज प्रगट होऊन एक देवी निर्माण झाली. आता तिची पूजा कात्य गोत्रोत्पन्न कात्यायन ऋषींनी केली म्हणून या देवीला कात्यायनी असं म्हणतात. काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की कात्यायन ऋषींनी देवीची आराधना केली आणि तिला प्रसन्न केलं आणि ते म्हणाले की माझ्या घरी तू जन्म घे, माझ्या पोटी तू जन्म घे, आणि त्यांची कन्या म्हणून ती अवतरली म्हणून तिला कात्यायनी असं म्हटलेलं आहे. ही चतुर्भुज आहे. शंखचक्र गदा आणि त्रिशूळ हे तिने धारण केलेलं आहे. पुढची जी आहे सातवी, ती कालरात्री किंवा जिला शुभंकरी असा शब्द वापरला जातो. आता कालरात्री नावाप्रमाणे तिचा रंग काळा आहे, विस्पारलेले केस आहेत, गळ्यात विजेसारखी चमकणारी माला आहे, तीन डोळे आहेत, भयंकर ज्वाला निघणारं नाक आहे तिचं, तिचं वाहन गाढव आहे, चार हात आहेत, अभय व वरमुद्रा असलेले दोन हात आणि लोखंडी काटा आणि कट्यार असे दोन डावे हात, असं तिचं भयानक असं स्वरूप आहे. पण तिचं स्वरूप जितकं भयानक स्वरूप तितकं चांगलं फल, असा एक सिद्धांत मला इथे देवीचा अभ्यास करताना वाटला. ही भक्तांना मात्र शुभ फल देते आणि म्हणून तिला शुभंकरी असं म्हटलेलं आहे. नंतर सप्तशतीमध्ये जे काही वर्णन केलंय या देवीचं शुभंकरीचं, तर रक्तबीज दैत्याच्या असं एक वैशिष्ट्य होतं की त्याच्या रक्ताचा थेंब हा जमिनीवर पडला की त्याच्यातनं अनेक नवीन राक्षस निर्माण व्हायचे असं वरदान हे त्याला होतं. म्हणून या देवीने काय केलं तर हे थेंब जमिनीवर पडण्यापूर्वीच ते चाटून टाकले आणि त्याला संपवण्याला मदत केली या अ, रक्तबीजाला. म्हणून तिचं महत्व आहे. तर या देवीचं मगाशी मी उल्लेख केला मूलाधार चक्र किंवा दुसऱ्या चक्राचा उल्लेख केला. तर इथे सहस्त्रार चक्रामध्ये मन स्थिर करून तिचं ध्यान केलं जातं आणि ते ध्यान स्थिर केलं तर आपल्याला विविध प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात असं म्हटलेलं आहे. पुढची जी आठवी ती आहे महागौरी. आता गौर म्हणजे गोरा किंवा पांढरा. तर ही सफेद किंवा पांढरा रंग हा शुभ्रतेचं प्रतीक आहे आणि ही शुद्धता कशातनं निर्माण होते तर निरागसतेतनं निर्माण होते. तर महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाप असलेली अशी ही देवी आहे. तिच्या उपासनेने साधकाला आपल्या आयुष्यासंबंधी जीवनासंबंधी उच्च अशा प्रकारचं ज्ञान हे प्राप्त होतं. ही चतुर्भुज आहे, वृषभतीचं वाहन आहे, उजव्या दोन हातात एका हातात त्रिशूळ आणि एक अभयमुद्रा आहे, तर डाव्या हातात एका हातात डमरू आणि एका हातात जपमाला आहे. दुर्गाष्टमीच्या दिवशी चंडीपाठाने तिची उपासना ही केली जाते. दुर्गाष्टमी ही अतिशय महत्वाचं आहे. शेवटची नववी देवी आपण बघतो आहोत, ती म्हणजे सिद्धिदात्री. ही मंत्रतंत्राची अधिष्ठात्री अशी देवता आहे. ती सिंह किंवा कमलासनावर असते, चतुर्भुज आहे, चार हातामध्ये शंखचक्र गदा आणि कमलपुष्प आहे. आणि सिद्धी म्हणजे काय, सिद्धी या शब्दाचा अर्थ काय, तर
जे काही गरजेचं आहे आणि त्याची इच्छा होण्यापूर्वीच ते मिळणं, अपेक्षेपेक्षा किंवा गरजेपेक्षा जास्त मिळणं, त्याला सिद्धी असं म्हणतात. म्हणजे आपल्याला जी गरज आहे किंवा जे वाटतं आपल्याला व्हावंसं ते होणं म्हणजे सिद्धी मिळणं. आता साधकाच्या आध्यात्मिक मार्गावर सिद्धी हा मोठा अडथळा आहे. म्हणजे साधकाला सिद्धी जरी प्राप्त झाल्या तरी त्याने त्याचा त्याग केला पाहिजे असं म्हटलं जातं, तरच आपण मोक्षाच्या मार्गाने चालू शकतो. तुम्ही स्वतःमध्ये स्थिर होऊ शकलात तर खरीखुरी ज्ञानप्राप्ती होईल. आणि गुरुपरंपरेला इथं खूप महत्व आहे. आणि गुरुपरंपरेमुळे ज्ञान आणि मुक्ती या सिद्धिदात्रीने दिलेल्या देणग्या आहेत. तिच्या उपासनेने अष्टसिद्धी प्राप्त होतात असं म्हटलेलं आहे. आता फक्त एक 2च मिनिटं घेतो मी. अं, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चंडी यज्ञांचं नाव ऐकतो. याच्यामध्ये नवचंडी असतात, त्यानंतर शतचंडी असतात, सहस्त्रचंडी असतात. तर याच्यामध्ये काय केलं जातं, सप्तशतीचे पाठ केले जातात आणि हवन केलं जातं. आणि या सगळ्या साधना ज्या आहेत या परमात्म्यापर्यंत जाण्याचा, शिवाप्रत विलीन किंवा समर्पित होण्याचा मार्ग आहे असं शाक्तपंथी लोक जे आहेत ते मानतात. शिवशक्ती जरी वेगळे असले तरी त्यात पर अपर भाव नाही. शक्ती उपासना करत शिव तादात्म्य पावावे हे ध्येय मानून शक्ती उपासना केली जाते. आता याच्यामध्ये देवी भागवत, मार्कंडेय पुराण, आदी शंकराचार्यांचं सौंदर्य लहरी, चंडी कवच, देवी कवच, अर्गला स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, ललिता सहस्त्रनाम, आदी शंकराचार्यांचं तुळजाभवानी स्तोत्र, श्री सूक्त, परशुरामकृत कल्पसूत्र, त्यानंतर देवी अथर्वशीर्ष, त्रिपुरा रहस्य, हे सगळे आणि आणखी बरेचसे ग्रंथ आहेत. याच्यामध्ये प्रमुख उपासक म्हणून मगाशी मी उल्लेख केला ते सबितानंद आहेत, रामकृष्ण परमहंस आहेत, अगस्ती ऋषी आहेत, उमानंदनाथ आहेत, कमलाकांत आहेत, गौडाचार्य जगदानंद आहेत, चंडीदास आहेत बंगालचे, चोंभा आहेत, जनीबाई आहेत, तुका ब्रह्मानंद आहे, त्र्यंबक राजा आणि पूर्णानंद स्वामी आहेत. आता या प्रत्येकाचं सांगत बसलं तर आणखी एक आपल्याला तास बोलावं लागेल. आधीच मी आपला खूप वेळ घेतलाय. मी माझ्या परीने मला जो काही मी थोडाफार याचं वाचन केलं. मी संध्याताईंचे खूप आभार मानतो, कारण हा विषय मला पूर्णपणे नवीन होता. मला याची शून्य माहिती होती. आणि मी अ, जे काही या संधीमुळं मला वाचन करण्याची, अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि त्यातलं थोडंसं मी आपल्यासमोर मांडू शकलो. माझ्या जर काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. आणि आपण शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुनश्च आभार मानतो. आणि माझं हा भाग 2 जो आहे हा संपवतो. मी जवळपास 25 ग्रंथांचा आधार याच्यासाठी घेतलेला आहे. त्याची यादी मी आपल्या ग्रुपवर नंतर टाकतो. धन्यवाद.